लीडरकडे बघून बोलताय. ओके, अजून जनरल आपण असं जरा डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग बाजूला ठेवतो. कुठलाही लीडर बनतो आणि मग लोक त्याला फॉलो करतात. का बरं करतात? योग्य मार्गदर्शन योग्य देतो. क्वालिटी कार्य कसं आहे काय त्याच्यावर अट्रॅक्शन खालच्याला घेऊन चालतो म्हणून जातो. बघा लीडर जो आहे ना, लोक त्याच्या विचारांना फॉलो करतात. हे पहिलं. तो लीडर होतो म्हणजे काय होतं, लोक त्याच्या थॉट्सला किंवा त्याच्या विचारांना फॉलो करतात. विचारांना फॉलो करतात म्हणून प्रत्येक लीडरचे काही ना काहीतरी विचार असतात. प्रत्येक लीडर जो येतो तो कुठला ना कुठला विचार घेऊन जातो आणि तो विचार लोकांना आपलासा वाटायला लागतो. त्या विचारांना लोक कनेक्ट करतात आणि मग तिथनं फॉलोअरशिप सुरू होते. कुठलाही एक्झाम्पल घ्या, अगदी छत्रपती शिवाजी महाराज काय केलं त्यांनी, एक विचार दिला, काय स्वराज्याचा. लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली, कारण नाही तर छोट्या मुलाला कोण फॉलो करेल एवढ्या, का करतील. म्हणजे मी मुद्दामून एक्झाम्पल काय घेतलं, कारण त्या वेळेला त्यांचं वय फार कमी होतं, म्हणजे ते छत्रपती झालेलेच नव्हते, पण तरी लोक फॉलो करत होते. असं का? विचार. महात्मा गांधींचा विचार करा, काय केलं त्यांनी. अहिंसेने आपण इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्य मिळवू शकतो असा विचार दिला, लोक फॉलो करायला लागले. बरोबर. कुठलाही लीडर घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, त्यांनी पण एक विचार दिला, लोक फॉलो करायला लागले. सो यू टेक एनी लीडर, त्याला काहीतरी एक विचार आहे आणि त्या विचारांना लोक फॉलो करतात. बरोबर. म्हणून लीडर म्हणतो. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, आणि आपल्याकडे विचार आणि आचार, मराठीमध्ये विचार आणि आचार हे साधारण प्रत्येकाचे कसे आहेत हे बघूनच आपण फॉलो करतो. बरोबर आहे ना, कारण त्यामुळे ते विचार आचार एकत्र येतात आपल्याकडे. तसंच आता आपल्याला जेव्हा लीडर बनायचंय तेव्हा आपल्याला कोणतरी फॉलो करणार आहे, तेव्हा आपले पण काय असायला पाहिजेत, काहीतरी विचार आणि त्याप्रमाणे आचार. म्हणजे तुम्ही तुमचे विचार काय आहे, तुम्हाला करायचं काय, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तसं वागताय का. दोनच गोष्टी आहेत ना, पण ते खूप अवघड आहे. तुम्ही सांगताय काय लोकांना आणि तुम्ही वागताय काय. आता हे विचार येतात कुठनं, तुम्ही विचार कसे करता. तुमच्याकडे काहीतरी एक ऍडिशनल स्पेअर पार्ट आहे सर्व ह्युमन बीइंग्स कडे, माणसांकडे. बरोबर ना. आणि त्याच्यातनं आपण काहीतरी विचार करतो. मनुष्य प्राण्याला आणि जनावरांना वेगळं काय करतंय, तर ब्रेन करतोय. बरोबर ना. की हा जो ब्रेन आहे हा मनुष्य आणि नॉर्मल प्राणी. आता नॉर्मल प्राण्यांमध्ये असं कोणी लीडर वगैरे असतं का, नसतं. त्यात तिथं कोणी फॉलोअर वगैरे असतं का, नसतं. असं का बरं, कारण तिथं विचार नसतात, त्यामुळे फॉलोअर नसतात. मी काय सांगतो समजतं. बघा, नॉर्मल माणूस, नॉर्मल कोणीही प्राणी आणि मनुष्य प्राणी किंवा ह्युमन बीइंग ह्याच्यात सगळ्यात मोठा फरक काय आहे, माणूस विचार करू शकतो. आपण इमॅजिन करू शकतो पुढे काय होऊ शकतं, मग असं होणार आहे, मग तसं होणार आहे, मग हे झालं का असं होईल. ही जी पॉवर दिलेली आपल्याला इमॅजिन करायची, ती फक्त माणसाला आहे, बाकी जगात कोणालाही, फक्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. आणि त्यामुळेच मनुष्य प्राणी सगळ्यावर राज्य करू शकला, या पृथ्वीवर राज्य का करू शकला, कारण त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. आणि बिकॉज ऑफ त्याचे विचार
काही लोक त्याला फॉलो करू शकतात. मी काय सांगतो समजतं का? आता हे जे विचार तुमचे येत आहेत हे येतात कसे, हे पण बरोबर गरजेचं आहे. मग प्रत्येकालाच काय विचार आहेत, तर प्रत्येकाला जर पॉवर दिली येते तर मग प्रत्येकाचे विचार तसेच चांगले का नसतात? क्लायमेट, आजूबाजूची परिस्थिती. बघा काय झालंय, लक्षात काय घ्या, थोडस सायंटिफिक समजून घ्या तुम्ही. कारण हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला माणूस कळला, आणि जर तुम्हाला माणूस कळला तर तुम्हाला डायरेक्ट सेलिंग, नेटवर्किंग नाही कुठलाही बिझनेस कळला. कारण बिझनेस हा आपल्याला माणसांबरोबरच करायचा आहे ना. लक्षात थोडस काय घ्या बघा, माणूस जो आहे ना, ह्युमन बिंग हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला 5 इनपुट दिलेली आहेत, इनपुट डिव्हाइसेस दिलेली आहेत, ज्याला आपण पंचेंद्रिय असं म्हणतो. माणसाकडे किती इनपुट डिव्हाइसेस आहेत? जसं हा लॅपटॉप आहे किंवा तुमचा मोबाईल आहे. मोबाईलला तुम्हाला इनपुट करायचं असेल तर तुम्ही बोलून करू शकता, तुम्ही टच नाही करू शकता, बरोबर ना. इथं लॅपटॉप आहे, त्याला माऊस असतो, कीपॅड असतं, त्याच्यात ते इनपुट होते, दिलं जातं. तसं माणसाला इनपुट कुठं दिलं जातं, तर 5 गोष्टींना माणूस इनपुट घेऊ शकतो. त्याला पंचेंद्रिय असं म्हणतात. 5 इंद्रिय कुठली जाते? कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा म्हणजे टच, स्पर्श, बरोबर. हे 5 इनपुट डिव्हाइसेस आहेत, ह्याच्यातनं माणूस इनपुट घेतो आणि हा इनपुट कुठे ना कुठे स्टोअर करत असतो. कुठे स्टोअर करतो? मेंदूमध्ये आपल्या, बरोबर. आता ही प्रोसेस चालू कधी झाली? जन्मापासून. साधारण आपण विचार करूया, जन्मापासून ही प्रोसेस सुरू झाली. जन्मापासून माणसाला दिसायला लागलं, बघायला लागला, इनपुट घ्यायला लागला, ऐकायला लागला. नाही तर तो भाषा कशी शिकला? लहान मुलाला भाषा कशी येते? आपण ऐकून ऐकून भाषा येते, नाही तर भाषा येण्याचा काही संबंध नाही. तो ज्या एरियात जन्माला आला त्या एरियाची भाषा बोलायला लागतो आपोआप, बरोबर आहे ना. टोन पण तसाच येतो. म्हणजे मराठीमध्ये पण बरेच टोन आहेत ना. म्हणजे आता मी मराठी बोलतोय, तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, माझं थोडं पुणेरी मराठी, बरोबर. तुमचं मराठी मला थोडं वेगळं वाटतं, थोडासा टोन बदलतो ना. आता असं कसं काय होतं मग? त्या एरियातला जन्माला आलेला मुलगा तसंच बोलायला लागतो. कारण ते ऐकतोय कुठेतरी, तो इनपुट डिव्हाइसेस जात आहेत, इनपुट डिव्हाइस आहे ना, त्या ऐकून ऐकून तसंच बोलायला सुरुवात होते. मी काय म्हणते, आता ह्याचा अर्थ असा होतो की लहानपणापासूनच आपले हे 5 इंद्रिय ऍक्टिव्हेटेड आहेत, बरोबर. आणि जे तुम्ही ऐकलं ते कुठे ना कुठे स्टोअर होत चाललंय. स्टोअर कुठे होत चाललंय? ब्रेन मध्ये. आता तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये छोट्याचे मोठे झालात, जे जे तुम्ही बघितलं डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या डोक्यात ते स्टोअर झालं, कारण त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही. काय सांगतो समजतं? लहानपणापासून आतापर्यंत, आजपर्यंत तुम्ही जे 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 बघत बसलात समाजामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्यात आणि तुमच्या डोक्यात स्टोअर व्हायला लागल्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतः बनलात, ज्याला आपण म्हणतो तुमचा स्वभाव बनला. म्हणजे एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्ही कसं रिॲक्ट कराल, हे कशावरून ठरलं? तुमच्या स्वभावावरनं. आता हा स्वभाव बनला कसा? तुमचे जे इनपुट डिव्हाइसेस आले, ते जे स्टोअर झालं, त्याच्यावरनं तुमचा स्वभाव, तुमची रिॲक्शन काय असेल हे ठरलं. एक्झाम्पल देतो मी. साधं एक्झाम्पल घेऊ. मी असा रस्त्यात चाललोय आणि समोर कुत्रा आला, रस्त्यावरचा कुत्राला भुंगायला लागला. आता अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माणूस हा वेगवेगळा वागू शकतो, बरोबर ना. असं का होतंय? म्हणजे समजा मी चाललोय, कुत्रा आला, मी बघितल्यावर पहिला विचार करेन कुत्रा आला, मी घाबरलो.
आता काय होणार, आता हा मला चावणार का काय, म्हणून मी विचार करायला लागलो आता काय करू काय करू काय करू काय करू. मला कुठेतरी स्टोअर झालेलं माझ्या ब्रेन मध्ये कळलं की आता जोरात पळायचं असतं. बरोबर, मी इकडं तिकडं बघायला लागलो, रस्ता मोकळा कुठे, पूर्ण पॉवर ब्रेननी पायात दिली आणि मी पळत सुटलो. एक सिच्युएशन ती रिॲक्शन एक, सेम असंच परत रिॲक्शन, परत चाललोय, परत कुत्रा आला, कोणतरी दुसरा माणूस आहे, तो विचार काय करेल, कुत्रा आला बघतो त्याच्याकडे, दगड कुठे रे, असं कसं झालं, तो दगड शोधायला लागला. आता रस्त्यात सापडला, एक दगड पकडला, हातात पूर्ण पॉवर आली आणि त्याने जोरात मारला दगड, तो कुत्र्याला लागला, एकच सिच्युएशन, माणसं वेगवेगळी वागली, असं कसं काय, त्यांच्या समोर घडलेली घटना काय होती, हा परफेक्ट, आता तुम्हाला समजायला लागलं मला काय म्हणायचं. म्हणजे आता जेव्हा जेव्हा कुठलीही रिॲक्शन तुम्ही देताय ती तुमच्या कुठल्या तरी घटनेवर डिपेंड आहे. बरोबर आहे, काही जण घरात जातात बायको बरोबर, काही जणांचं छान पटतं, काही जण बायको बरोबर नाही पटत. का बरं, तसं बघायला गेलं तर विचार एक आहेत नाही आहेत हा मुद्दा वेगळा, पण तुमच्या डोक्यात काहीतरी भलतेच विचार चालले, त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालले, त्यामुळे नाही पटत ते. कारण दोघांची एक कसे लहानपणापासून काय काय बघितलंय तुम्हाला पण माहित नाही, त्यांना पण माहित नाही. 25 वर्षानंतर एकत्र आले, तोपर्यंत जे व्हायचं होतं डोक्यात प्रोसेस ते झालंय. मी काय बोलायचा प्रयत्न करतोय बघा, माणसांमध्ये रिलेशन जी तयार होतात ती पण अशीच होतात. काही माणसांची आपल्याला खूप चांगलं पडतं, हा याचं बरोबर आहे, याचं माझं पटतं जरा, ह्याच्याबरोबर काय पटत तयार नाही. असं का बरं होतंय, हा म्हणजे आता काय होतंय, गडबड काय होती, त्यांनी त्याच्या इनपुट डिव्हाइसेसनी दिलेली इन्फॉर्मेशन वेगळी आहे आणि माझ्या इनपुट डिव्हाइसेसनी दिलेली इन्फॉर्मेशन वेगळी आहे. मग आता काय करायचं, आता ऑफलाईन ऑनलाईन मध्ये पण असंच होतं. आपल्या टीम मधल्याच आपल्या लोकांशी काय पटत नाही, हे काय तरी पण स्वतःला फार सारं समजतंय, आपण नाही बोलत त्याशी, असं व्हायला लागतो. म्हणजे बरोबर आहे ना, असं कसं काय होत आहे. आणि एखादा कोणतरी वरचा असतो, तो खरंच शहाणा समजत असतो, पण तो बरोबर वाटतो आपल्याला, ह्याचं बरोबर, असं कसं काय झालं. विचार करा असं जरा थोडा तुम्ही, की असा माणूस का विचार करतोय. मी तर शेवटी ह्युमन बीइंग आहे, मनुष्य प्राणी आहे, मग मी असा काय विचार करायला लागलोय. जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागाल ना, तुम्ही सगळ्यांशी पटवून घ्यायचा प्रयत्न करायला लागाल, कारण तुम्हाला हे समजायला लागेल की तो जो माणूस आहे त्याच्या इनपुट डिव्हाइसेस मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे कुठेतरी. मग आता करायचं काय, असं असताना करायचं काय, हे चेंजेस कसे होतील इथले, कारण हे तर काय परमनंट नसतं. मग काय करायचं, म्हणजे हे जे आपला हे ब्रेन जे आहे, या ब्रेनला मी डस्टबिन म्हणतो. डस्टबिन म्हणजे काय, कचरा पेटी. का कोणी पण काय पण टाकू शकतो डोक्यात, तुमचं कंट्रोलच नाही. जसं ते कचरा पेटीत कोणी पण काय पण टाकू शकतं ना, कचरा पेटी म्हणते का नाही 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 सगळं काम बरं टाका आज सांगतो, असं म्हणू शकतं का. कागद त्या कपडा ठुंकू नको असं म्हणते का कचरा पेटी. तसंच तुमच्या डोक्यात कोणी पण काय पण टाकू शकतो. आता हे जे टाकलेलं आहे काही पण, हे चांगलं असेल तर तुम्ही चांगले विचार करायला लागाल, हे जर निगेटिव्ह असेल तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. आणि मग आपण म्हणतो हा माणूस फार पॉझिटिव्ह बोलतोय आणि हा माणूस फारच निगेटिव्ह बोलतोय. निगेटिव्ह का बोलतो पण तो, कारण कोणतरी काहीतरी निगेटिव्ह टाकलं, त्याला पटवून दिलं, त्याच्या डोक्यात पटलं, बसलं, आता तो तसाच विचार करतोय.
म्हणजे माणूस वाईट आहे का? नाही. त्याच्यात थोडासा तो विचार वाईट आहे. मग त्या विचारांना आपल्याला काय करता येईल का? ते विचार बदलता येतील का आपल्याला? बघा, या टाईपचा आपण जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम घेतो त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो? काहीतरी 4 गोष्टी चांगल्या डोक्यात जाऊ देत. कारण 4 चांगल्या गेल्या की 2-3 वाईट बाहेर निघतील. एका दिवसात सगळं होणार हळूहळू करायला लागेल. प्रोसेस आहे. कारण जे काय साठलंय ते किती वर्षाचं साठलंय? मग 2 तासात कसं काढायचं सगळं ते? पण प्रोसेस कधी ना कधी सुरुवात करायला बघा, कुठलाही ट्रेनिंग प्रोग्राम असला की काय असतं, हे मॅनेजर जे असतात आमचे ते आम्हाला मोटिवेट करतात. सर या तुम्ही तर असली भारी लोक आहेत ना, जबरदस्त, तुम्हाला पण मोटिवेट करतात. हे 2 तास काढा, काय पण करून आजचा दिवस काढा, बघा तुमचं लाईफ चेंज होणार. असं कसं होईल? म्हणजे एकदम कालपर्यंत मी वेगळं होतो आणि 2 तासानंतर मी काय वेगळं व्हायला असं होणार आहे का? विचार करा तुम्ही, होऊ शकतं का असं काय? बघा काय होऊ शकतं 2 तासात मी तुम्हाला सांगतो. 2 तासात काय होऊ शकतं आणि आपण काय करणार आहे? काय म्हणते मॅडम? राहू 2 तासात काय होऊ शकतं आणि आपण काय करणार आहे तुम्हाला सांगतो. थोडंसं अंदाज. एक, आपण थोडेसे विचार बदलण्याचा प्रयत्न करू, तेवढंच होऊ शकतं. दुसरं काय होऊ शकतं? दुसरं काय होऊ शकतं तुम्हाला थोडंसं एका एक्झाम्पल मी नीट सांगतो. रोज सकाळी सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा अख्ख्या पृथ्वीला प्रकाशमान करतो, किंवा आपल्या एरियाला तरी करतो. चला पृथ्वी पासून जातो, जेवढा मोठा एरिया नको आपण घ्यायला, आपण आपलाच एरिया आपल्या रिजनला प्रकाशमान करतोय का? किती रेस पॉवरफुल आहे तो सूर्याचे? जबरदस्त पॉवरफुल आहे ना. मग ते आपल्याला जाळत का नाही? आता इतके पॉवरफुल आहेत की लोक त्याच्यापासून सौर ऊर्जा तयार करायला लागलेले आहेत. बरोबर ना? आपल्या इथं पण सौर ऊर्जा प्लांट भरपूर असतात. घराघरात आता लोक हळूहळू सौर ऊर्जा वापरायला लागले. म्हणजे एवढे पॉवरफुल आहेत रेस. आता तर फारच तापतंय आणि 40 डिग्रीच्या वरती चाललंय. म्हणजे पॉवरफुल आहेत का? खूप जास्त. मग आपल्या जाळत का नाहीये? ओझोनची लेयर अजून डिस्टन्स बघा, लहानपणी शाळेमध्ये तुम्ही प्रयोग करायचा. म्हणजे आमच्याकडे डोक्यात फार किडे होते ना, त्यामुळे आम्ही तर करायचो. असे सनरे द्यायचे, आपण असं एक भिंग लावायचं आणि इकडं असा कागद लावायचा. मग काय व्हायचं? आग लागायची, कागदाला आग लागायची, कागद पेटायचा. केलं की नाही तुम्ही? काय होतंय त्याच्यात? काय होतं? रेस तर तेच आहेत. ओझोनचं लेयर तिथल्या तिथंच आहे. एकाच ठिकाणी काय करतोय आपण? म्हणजे हे जे सगळी किरण आहेत, ही सगळी अशी वेडी वाकडी येत होती, त्यांना आपण काय केलं? एका पॉइंटवर फोकस केलं. आणि नुसतं एका पॉइंटवर फोकस केल्यावर झालं काय? परफेक्ट. आग लागली, कागद जळाला. आजच्या दिवसात आपल्याला एवढंच करायचं. एका दिवसात काय काय करणार ना? सो आम्ही कशासाठी आलेलो आहे? आम्ही बघा, तुम्ही सगळेच आहेत, तुम्ही सगळे एकदम पॉवरफुल सूर्याची किरण आहे. बरोबर आहे? पॉवर आहे का तुमच्या प्रत्येकाने? 100% पॉवर आहे. मग मार्केटला हक्का नाही लागत आहे, फोकस नाहीये. मग आम्ही काय करणार आहे? आम्ही फक्त लेन्स बसवला. एका दिवसात आमचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, लेन्स बसवणे. लेन्स बसवली काय होणार आहे? तुमच्यात पॉवर आहे आम्हाला माहिती आहे. आता प्रॉब्लेम काय आहे?
सगळेजण कुठे पण भरकटतात, बरोबर ना? कुठे पण काय पण करतायत, प्रकाश पण करतायत का नुसतं नुसतं प्रकाश येतोय, फार त्यातनं पॉवर जनरेट होत नाहीये. ती पॉवर जनरेट होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? फोकस करायला लागेल, म्हणजे लेन्स फिट करायला लागेल. बस आजचा आपल्या प्रोग्रामचा ऑब्जेक्ट एकच आहे, लेन्स फिट करणे. त्यामुळे प्रोग्राम संपला की तुम्ही एवढाच विचार करा किंवा मला हे सांगितलं ते चाललं आमच्यापैकी कोणाला लेन्स फिट झाली का नाही झाली. आता प्रत्येकामध्ये आपण लेन्स फिट करण्याचा प्रयत्न करणार. लेन्स फिट करताना प्रॉब्लेम काय येतात? विचारांचे प्रॉब्लेम येतात. आता काही जण वेगळे विचारत असतील, काही जण अजून इथं फुल फोकसने काम करत असतील, काही जण इथं फुल फोकसने ऐकत असतील, त्यामुळे लेन्स फिट होईल. आता गडबड काय असते? एक बेसिक थिअरी आहे, लक्षात घ्या. थिअरी नंबर आता 3री 4थी सांगतोय मी तुम्हाला. स्टुडंट शिकतात, इट इज स्टुडंट हु लर्न्स. टीचरचा काय प्रॉब्लेम नसतो कधीच. म्हणजे एक वर्ग असतो, एका वर्गात 60 मुलं असतात, शिक्षक तोच असतात, ते शिक्षक शिकवतात. मग असं का होतं की 4-5 लोकांना जास्त कळतं आणि एक 10-15 मागचे लोक असतात त्यांना काहीच कळत नाही. असं का बरं होतं? बरं लहानपणापासून होतं बरं का. म्हणजे असं नाही की मोठ्या वर्गातच होतं. एखादा छोटा वर्ग असेल अगदी ज्युनियर केजी फर्स्ट, तिथं पण असंच होतं की 60 मुलं एका वर्गात आहेत, शिक्षक एक गणित शिकवत आहेत, शास्त्राचा शास्त्रास चालू आहे, इतिहास शिकवत आहेत, कुठला तरी सब्जेक्ट शिकवत आहेत, पण तो सब्जेक्ट 5 जणांना नीट कळतो, राहिलेल्यांना नाही कळत. असं का होतं? कॉन्सन्ट्रेशन 100% वर्गात नसतं. म्हणजे आता आम्ही इथं काहीतरी चालू करेल, हळूहळू काय होईल? काही जण कंटाळा बघायला, भूक लागायला लागलेली आहे, लंच ब्रेक देणार आहे नाही देणार आहे, असं चालू होतं विचार. फारच एसी गार करायला लागला तर काय होईल? वॉशरूम ब्रेक दिला पाहिजे. म्हणजे आपले विचार जे आहेत ते जे चाललंय ते सोडून इकडं तिकडं 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 कुठेही मन भरकटतं. कारण तो मनाचा प्रॉब्लेम आहे, त्याला तुम्ही काय करू शकत नाही, कारण ते चंचल आहे. ते तुम्ही इथं असता फिजिकली, मेंटली ते घरी पण असू शकतो. काय चाललंय तिकडं? म्हणजे काही जण शेतातलं कामं सांगून आले असतील, त्यांचं मन डायरेक्ट तिकडच आहे. मी इकडे काही सांगितलं तरी तिथं लेन्स फिट होणार नाही, कारण ह्याच्यात कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय सांगतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर समजलं तर तुमची लेन्स 100% फिट. क्लिअर? चल, सो वेलकम टू दिस प्रोग्राम. म्हणजे आतापर्यंत मी ट्रेनिंग सुरू केलं नव्हतं, मी आपला असं गप्पा मारत होतो तुमच्याशी. आता आपण आपल्या टॉपिकला येऊया. काय? फोकस. परफेक्ट. सो आजच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा एक स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि जरी स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम असला तरी आपण सुरुवात बेसिक्स पासून करणार. बेसिक्स म्हणजे काय? फाउंडेशन. मलाही सांगितले तुम्ही सगळेच्या सगळे चांगले लीडर आहेत आणि जसं यांनी सांगितलं की अख्खा भार तुमच्याच खांद्यावर आहे, डोक्यावर नको, खांदा पूर्ण रिजनचा प्रत्येकाच्या त्यांच्यावर सो त्यामुळे आपला फाउंडेशन नीट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण बेसिक्स पासून सुरुवात करू. आणि बेसिक्स पासून म्हणजे काय? मी एकदम खालती जाणार. स्लाइड नंबर 1 फार पुरातन काळी घ्यायचो तेव्हा ती पासून सुरुवात करणार. म्हणजे खूप जणांना हे रिपिटेशन असेल का? हो. पण तो फाउंडेशन पासून जर आपण बरोबर वरती आलो एक 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 स्टेप तर तुम्हाला नीट समजेल
समजायला लागेल आपण करतोय काय. ओके, आपण सगळं डायरेक्ट सेलिंग करतो. तुम्ही सगळे नेटसपचं डिस्ट्रीब्युटर आहे, डायरेक्ट सेलर आहे. आपण सुरुवात फाउंडेशन पासूनच करू. व्हॉट इज डायरेक्ट सेलिंग? तुम्ही जे करताय म्हणजे काय करताय? डायरेक्ट सेलिंग हे काय आहे? प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. हे सोडून कोणाला काय म्हणायचंय का डायरेक्ट सेलिंग बद्दल? म्हणायला काही प्रॉब्लेम नाहीये. वी आर ओपन. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन म्हणजे होतंय काय बघा, एकदम सोपं होते काहीतरी की बाबा एक कंपनी आहे, या कंपनीकडे काय आहे? या कंपनीकडे प्रॉडक्ट आहे. आता हे जे प्रॉडक्ट त्यांनी जे बनवलंय हे कोणातरी साठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. म्हणजे या कंपनीनी जे प्रॉडक्ट बनवलंय ते प्रॉडक्ट वापरणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. कारण त्यांना फोकस करून हे प्रॉडक्ट बनवलेलं असतं कंपनीत, बरोबर ना? की हे माझं प्रोडक्ट कोण वापरणार बाबा? ज्याला आपण म्हणतो टार्गेटेड कंझ्युमर. आपण काय म्हणतो त्याला? परफेक्ट. आता हे प्रॉडक्ट मला माझ्या टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत पोहोचवायचं आहे. कंपनीला काय करायचंय? कंपनीने एक प्रोडक्ट बनवलाय आणि त्या प्रॉडक्टचा कोणतरी टार्गेटेड कंझ्युमर आहे. एक्झाम्पल घेऊया आपण, सोपं पडेल म्हणजे तुम्हाला समजायला. बायोफिट ही आपली प्रॉडक्ट आहे. काय कुठली प्रॉडक्ट आहे? तो ऍग्रीकल्चर प्रोडक्ट, बरोबर. पण नॉर्मल ऍग्रीकल्चर प्रोडक्ट आहेत का? ऑर्गॅनिक. हा, ही ऑर्गॅनिक फार्मिंग साठी वापरली जाणारी प्रोडक्ट आहे. मग ह्याचा टार्गेटेड कंझ्युमर कोण आहे? परफेक्ट. साधारण असा शेतकरी जो थोडासा प्रगतशील शेतकरी आहे, ज्याला ऑर्गॅनिक कडे जायची इच्छा आहे, हा माझा टार्गेटेड कंझ्युमर आहे. असा टार्गेट सोडून जर तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलात तर तो तुम्हाला 100 प्रश्न विचारेल. पण जर तुम्ही राईट टार्गेट कडे पोहोचू शकलात तर तुमचा सेल फास्ट होईल. मी काय म्हणतोय ते समजते का तुम्हाला? हा, नॅचरल मोर कोणासाठी आहे? काय प्रोडक्ट आहे? कोणासाठी आणलंय? न्यूट्रिशनल फूड सप्लिमेंट कॅटेगरी झाली, बरोबर. कोणासाठी आणलंय? ज्यांना आरोग्याची काळजी आहे. हा, बरोबर तुम्ही बोलताय. नॅचरल मोर कोणासाठी आणलंय? ज्या माणसांना आरोग्याची थोडी बहुत काळजी आहे, स्वतःच्या शरीराची थोडी बहुत काळजी आहे, अशा लोकांसाठी हे प्रोडक्ट आणलेलं आहे. म्हणजे टार्गेटेड कंझ्युमर कोण आहे? जो थोडासा हेल्थ कॉन्शियस आहे, हेल्थ साठी अवेअर आहे, अशासाठी हे प्रोडक्ट आणलेलं आहे. अशा माणसाकडे जर तुम्ही टायअप बरोबर करू शकलात तर ते प्रोडक्ट लवकर विकलं जाईल. पण जर तुम्ही प्रोडक्ट अशा माणसाकडे घेऊन गेलात की ज्याला स्वतःच्या शरीराची काळजीच नाहीये, तो काय पण करतो, मग तो काय म्हणतो, अरे मला काय होतच नाही, मी कशाला खाऊ हे? कारण त्याचे विचार फिक्स असतात. आपल्या स्टार्टिंगचे विचार मी बोललेलं आतापर्यंत काय विसरायचं नाही बरं का, आधी सांगतो. स्विलिंग करत जाणार त्याला, कारण त्याचे विचार कसे आहेत? तसेच आहेत. मग एक ऑप्शन काय आहे? त्याचे विचार चेंज करा, आहे का? सेल सायकल मोठी होईल. कारण तुम्हाला आधी त्याला समजून सांगायला लागेल की तुझ्या शरीर तुला वाटतंय बाहेर ओके, पण आतनं काय काय गडबड झाली असू शकते. मग त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज गेन करायला लागेल. ज्याच्याकडे ते नॉलेज आहे तो ते सांगू शकेल. पण जर माझ्याकडे नॉलेज नाहीये, कमी नॉलेज आहे, मला माझ्या प्रॉडक्ट पुरतच नॉलेज आहे, तर मला काय करायला लागेल? तर माझ्या टार्गेटेड कंझ्युमर कडे जर मी गेलो जो ऑलरेडी हेल्थ कॉन्शियस आहे, तर तो मला तसे प्रश्न नाही विचारणार आहे. तो मला काय विचारेल? समजा प्रोटीन सप्लिमेंट घेऊन गेलो, तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल, किती % प्रोटीन याच्यात? व्हेरी गुड. असा जर प्रश्न आला तर समजा की पुढचा माणूस हेल्थ कॉन्शियस आहे. तुम्हाला याचं उत्तर माहिती असतं, कारण कंपनी लॉन्च करताना सांगते 72% प्रोटीन, बरोबर ना? 50% प्रोटीन आहे.
जे लागतं ते आम्ही आधीच सांगितलेलं असतं काय बोलायचं ते, बरोबर. मग तो विचारेल हे प्रोटीन कुठल्या सोर्स आहे, ते पण तुम्हाला माहिती असतं वेगन आहे, कारण आम्ही लॉन्च करताना सांगितलेलं असतं की प्लांट सोर्स आहे. समजतंय का तुम्हाला? त्याचे प्रश्न वेगळे असतील कारण तुम्ही राईट टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत पोहोचला. समजतंय? सो डायरेक्ट सेलिंग ही एक प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे जिथं कंपनीने प्रोडक्ट तयार केलेली आहे, ते स्पेसिफिक टीजी कंझ्युमर साठी आहे. कुठला तरी एक कंझ्युमर वर्ग डोक्यात घेऊन, कंझ्युमर वर्ग डोक्यात घेऊन त्यांनी प्रोडक्ट बनवलेली आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही प्रोडक्ट पोहोचवायची आहेत. आणि ती पोहोचवण्यासाठी आम्ही काय करतो, आपण एक नेटवर्क तयार करतो. या नेटवर्कच्या माध्यमातून ही प्रोडक्ट त्या टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. याला डायरेक्ट सेलिंग म्हणतात. मी काय म्हणतो कळतंय तुम्हाला? डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? जसं तुम्ही म्हणलात ते एकदम राईट आहे. इट इज अ प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ही प्रोडक्ट वितरित करण्याची एक पद्धत आहे, प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करण्याची एक पद्धत आहे. पण जेव्हा प्रोडक्ट तयार होतं तेव्हा ते कुठल्या तरी टार्गेटेड कंझ्युमर साठी असतं आणि त्या टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत जाणारे कंपनीला जर पोहोचायचं असेल तर त्यांच्यासाठी त्याला काय करायला लागतं, कंपनीला एक नेटवर्क तयार करायला लागतं. हे समजतंय का मी काय म्हणतो? जेणेकरून त्या टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत प्रॉडक्ट पोहोचेल. इथपर्यंत क्लिअर? ह्याच्यात काही किंतु परंतु बिनधास्त बोला बरं का. असेल तर तुम्ही तिथल्या तिथं प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रश्न बिनधास्त विचारा. कुठलाही प्रश्न राईट रॉंग नसतो, बरोबर किंवा चुकीचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. आणि हे मला माहिती आहे. एक्झाम्पल देतो मी. या जगामध्ये कुठली गोष्ट राईट पण नाही, कुठली गोष्ट रॉंग पण नाही. हा प्रत्येकाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू इंग्लिश मध्ये म्हणतात, मराठीमध्ये दृष्टिकोन म्हणतात. बरोबर. एक्झाम्पल देऊ याचं पण एक तुम्हाला साधं सोपं. असा मी रस्त्यावर चाललेला आहे, ओके, बाजूला एक मला खाटी दिसला, तो कट करतोय. मी काय म्हणेन चुकीचं आहे. त्याच्या अँगलने विचार केला तर राईट आहे, कारण ते म्हणेल मी हे केलं नाही, माझी पोरं पण मरतील, माझं जीवन त्याच्यावरच डिपेंड आहे. मग आता इथं बरोबर पण चुकीचं पण, दोन्ही आपापल्या पद्धतीने बरोबर. समजतंय का मी? सो असंच असतं. त्यामुळे तुम्ही जर प्रश्न विचारला बिनधास्त, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, बाकीच्यांना काय वाटतंय ह्याच्याशी घेणं देणं नाही. क्लिअर? व्हेरी. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आपलं ब्रेन आता 2-2 मिनिटांनी येणार. सो ही एक प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय? प्रोडक्ट आहे, त्यासाठी मी नेटवर्क बनवलंय, मला टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत द्यायचंय. आता जगात सगळीकडे असंच होतं का? बाकीच्या ठिकाणी पण असंच बनवलं जातं का? प्रॉडक्ट विकलं जातं का? निश्चित. जेव्हा आपण म्हणतो एखादी ट्रॅडिशनल सिस्टीम चालली आहे, ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये मला प्रोडक्ट पाहिजे असेल, एक्झाम्पल देऊ, मला ही पाण्याची बाटली घ्यायची. आता मी प्रत्येक वेळा पाण्याच्या बाटलीचं एक्झाम्पल का देतो, कारण त्या चक्कर मध्ये मला पाणी पिता येतं. आता ही मला पाण्याची बाटली विकत घ्यायची. काय करतो मी? एका रिटेलर कडे जातो, बाहेरच्या दुकानात जातो. म्हणजे आता प्रशांत सर गेले असतील, त्यांना म्हणलं सर पाण्याची बाटली द्या, बोललं तरी आणून दिली. एक कंझ्युमर मी आहे, कारण मी आता 2 तास बोलतोय, त्यामुळे माझी तहान लागू शकते, नसा गोळा करू शकतो, त्यामुळे मी पाणी पितोय. बरोबर. त्यामुळे बरोबर टार्गेटेड कंझ्युमर आहे. सो पाण्याची बाटली आहे, परफेक्ट. मी काय करतो, एका रिटेलर कडे जातो आणि ती पाण्याची बाटली विकत घेतो. त्याला म्हणतो पाण्याची बाटली दे, तो देतो 10 रुपये 20 रुपये जे काय किंमत आहे त्याला देऊन मोकळा. आता ही रिटेलर कडे पाण्याची बाटली येते कुठनं? होलसेलर कडनं. म्हणजे मी त्याला म्हणतो डीलर.
एक कोणतरी असतो ज्याला म्हणतो आपण डीलर, हा साधारण तालुक्याचा एक असतो. एका तालुक्याला, एका गावाला सिटी असेल समजा संभाजीनगर सारखी, तर महानगरपालिकेला एक, नगर परिषदेला एक, बरोबर, एक डीलर असतो ज्याच्याकडे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये एक एक रिटेलर नेमलेला असतो, म्हणजे नेटवर्क त्यांनी तयार केलेला असतो. बरोबर आहे. आता डीलरकडे कुठे मिळतं प्रोडक्ट, कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर असतो, तो साधारण जिल्ह्याचा एक असतो, एका जिल्ह्याचा एक, ज्याच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक डीलर, ज्या डीलरकडे प्रत्येक गावागावामध्ये एक एक, असं यांचं पण काय असतं, नेटवर्क असतं. का केलं हे नेटवर्क? प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, कंपनी प्रोडक्ट बनवलेला आहे, ते टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत जाणं गरजेचं आहे, म्हणून नेटवर्क बनवतात. समजतंय काय म्हणतोय, कळतंय? व्हेरी. त्याच्याकडे कुठला आहे प्रोडक्ट? मास्टर डिस्ट्रीब्युटर. हा जिल्ह्यांच्या समुदायाचा एक एरिया तयार करतात, जसं मराठवाडा. मराठवाडा काय रिजन, म्हणजे असं काय बाबा, असं म्हणजे असं सांगता येईल का ह्याला मराठवाडा म्हणतात? नाही. असं एक 4-5 जिल्हे पकडून विभाग, एक विभाग बनवलेला आहे, तर नाव दिलेलं आहे बाबा मराठवाडा. अजून एक 4-5 जिल्हे पकडून मला एक खानदेश म्हणून टाकतात. बरोबर ना? असं खानदेश नावाचं काही नसतंच, त्याचं नाव असतं. तो त्याचा एक असतो मास्टर डिस्ट्रीब्युटर, त्याच्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक डिस्ट्रीब्युटर, त्याच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक डीलर, त्याच्याकडे प्रत्येक गावामध्ये एक एक रिटेलर, असं यांचं नेटवर्क असतं. राईट. त्याच्यावरती असतो C&F, जो नॉर्मली राज्याचा एक असतो, म्हणजे जसं महाराष्ट्राचा एक C&F. कधी कधी काय करते कंपनी, मुंबई सोडून रेस्ट ऑफ महाराष्ट्र एक, मुंबई वेगळं, पुणे वेगळं, बाकीचा महाराष्ट्र एक, त्यांचं प्रॉडक्ट कसं जातंय, किती जातंय, त्या एरियामध्ये टार्गेटेड कंझ्युमर त्यांचे किती आहेत, त्याप्रमाणे हे नेटवर्क तयार करतात. समजतंय? हे नेटवर्क तयार कोण करतो? कंपनी तयार करते. का तयार केलं? कारण त्यांचे प्रॉडक्ट टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून. आता मला एक सांगा, जेव्हा हा कंझ्युमर या रिटेलर या कंझ्युमरला प्रोडक्ट विकतो, तेव्हा या रिटेलरला काही पैसे मिळतात का नाही मिळतो? निश्चित मिळतात. या डीलरला मिळतात, डिस्ट्रीब्युटरला मिळतात, मास्टर डिस्ट्रीब्युटरला मिळतात, C&F ला मिळतात. म्हणजे त्या नेटवर्क मध्ये जितकी लोक आहेत, जी काहीतरी ऍक्टिव्ह रोल करतायत, त्यांना प्रत्येकाला त्या सेल मागे काही ना काहीतरी कमिशन मिळतं. बरोबर. ह्याच्यात कोणाला काही क्वेश्चन? आता या स्ट्रक्चर जे असतं ह्याला, या स्ट्रक्चरला म्हणतात मल्टी लेवल कमिशन स्ट्रक्चर. काय म्हणतात? ट्रेडिशनल मध्ये ह्याला म्हणतात मल्टी लेवल कमिशन स्ट्रक्चर. म्हणजे एका प्रॉडक्टच्या सेलवर बऱ्याच जणांना कमिशन मिळतं, ज्याला आपल्याकडे भ्रष्ट भाषेमध्ये काही लोक MLM असं पण म्हणतात, मल्टी लेवल मार्केटिंग. त्यामुळे लक्षात काय घ्या, मार्केटिंग हे कधीही मल्टी लेवल नसतं. कमिशन स्ट्रक्चर हे मल्टी लेवल असू शकतं, मार्केटिंग मल्टी लेवल नाही. मार्केटिंग मल्टी लेवल नाही. कमिशन स्ट्रक्चर हे निश्चित मल्टी लेवल असतं, आपल्याकडे पण असतं, ट्रेडिशनल मध्ये पण असतं. बरोबर. मग हे सोडून काही स्ट्रक्चर असतात का? असतात, ज्याला युनि लेवल म्हणतात, म्हणजे सिंगल लेवल. म्हणजे काय, एक कंपनी असते, त्याचा एक डीलर असतो आणि त्याचा एक कंझ्युमर असतो. हा डीलर कंझ्युमरला विकतो, त्याला पर्सेंटेज मिळून जातो, एकाच मिळतं. कुठे होतं असं? अशी सिस्टीम असते का? असते. कुठे होतं माहिती तुम्हाला? इन्शुरन्स. त्याला म्हणतात युनि लेवल स्ट्रक्चर.
म्हणजे सिंगल लेवल स्ट्रक्चर. कमिशन स्ट्रक्चर काय आहे? सिंगल. हे परत मिळत आहे. समजलं याच्यात? इथपर्यंत क्लिअर? एकदम परफेक्ट. फाउंडेशन. कारण हे जर फाउंडेशन तुमची क्लिअर असतील आणि शब्द क्लिअर असतील कशाला काय म्हणायचं तर तुम्हाला कोणी कन्फ्यूज करू शकणार नाही. लोक येतील काही पण घेऊन अशी स्कीम आली आहे तसं भारीतला प्लॅन आलाय तसं काय आलंय तसलं काहीच नसतं. स्ट्रक्चर असंच असतं. तो हे बेसिक आहे स्ट्रक्चर. मल्टी लेवल कमिशन स्ट्रक्चर. व्हेरी गुड. मल्टी लेवल कमिशन स्ट्रक्चर. सिंगल लेवल कमिशन स्ट्रक्चर. सिंगल लेवल कमिशन. इथपर्यंत समजलं सगळं? आता काय व्हायचं बघा. आपण आतापर्यंत जेव्हा जेव्हा डायरेक्ट सेलिंग विषयी बोलायचो तेव्हा तेव्हा कंपॅरिझनला हाचा चार्ट घेतो. म्हणजे कित्येक लोक जे सेमिनार घेत असतील आतापर्यंत त्यांच्या सेमिनारच्या स्लाइड मध्ये असली कुठली तरी एखादी स्लाइड असेल. बरोबर आहे ना? आता ही सिस्टीम कधीपासून चालली हो? कारण ह्याला आपण बेस पकडायचो. कंपॅरिझन नेहमी आपण कशाची करायचो? या सिस्टीमची करायचो. कारण ह्याला आपण पकडायचो बेस. इथं असं होतं आणि आम्ही असं करतो. हा साधारण आपल्या कुठल्याही सेमिनारचा एक पिच असायचा किंवा आहे असं म्हणतो. अजूनही काही जण हे वापरतात का? 100% वापरतात. आता ही सिस्टीम कुठून आली? कधी आली? तुम्हाला काय वाटतंय? कधीपासून चालू असेल ही सिस्टीम? कारखाने आणि मिल आल्यानंतर. हा? कारखाने आणि मिल आल्यानंतर. कारखाने आणि मिल आल्यानंतर आली ही सिस्टीम. ओके. बघा मी तुम्हाला एकदम सोपं सांगतो. जगामध्ये कुठलीही जागतिक घटना घडते ना तेव्हा नवीन सिस्टीम उदयास येते. हे डोक्यात फिट ठेवा. जागतिक घटना ज्याच्यामध्ये अख्खं जग इन्व्हॉल्व आहे अशी कुठलीही घटना घडली की एखादी नवीन सिस्टीम यायलाच पाहिजे. ही सिस्टीम आली सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जेव्हा जागतिक दुसरं महायुद्ध चालू होतं बरोबर तेव्हा सर्वसामान्य जनतेला सिव्हिलियन्सला जेवणाचा पुरवठा खाण्याच्या पदार्थांचा पुरवठा कसा करायचा हे लोकांना कळत नव्हतं. मग त्यांनी काय केलं? टेंट बांधले. टेंट. आणि त्या टेंट मधनं हे द्यायला लागले. मग त्या टेंट पर्यंत सामान कसं पोहोचेल? तो म्हणला ह्या रिजन मध्ये मी पोहोचवतो. एक जण म्हणला या रिजन मध्ये मी पोहोचवतो. तो झाला त्याचा बिल्डर. मग त्याच्यापर्यंत कसं पोहोचेल? असं करत करत ही सिस्टीम डेव्हलप झाली. आणि डेव्हलप झालेली सिस्टीम जसं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आलं कोणतरी मागे म्हटलं कारखानदारी वगैरे परफेक्ट. जसं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आलं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन नंतर ही एस्टॅब्लिश झाली. पण ही तयार झाली सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. एस्टॅब्लिश कधी झाली? तयार झाली सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. एस्टॅब्लिश झाली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आल्यानंतर. की हे परफेक्ट आहे असं लोकांपर्यंत प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये काय होतं? अख्खं जग युद्ध करत होतं. कुठल्या ना कुठल्या साईडला सगळेजण होतेच. बरोबर? म्हणजे जागतिक घटना होती का? होती. त्या जागतिक घटनेनंतर एक सिस्टीम डेव्हलप झाली. समजतंय? कळतंय? पटतंय? पुढे जायचं? व्हेरी गुड. आता अशीच एक जागतिक घटना काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी परत एकदा घडली ज्याला तिसरं महायुद्ध म्हणता येऊ शकतं. काय होतं हे? करोना. जागतिक महामारी आली. बरोबर? साधारण 1.5 ते 2.5 वर्ष प्रत्येक जगातला माणूस ह्युमन बीइंग हा घरामध्ये बंद होता. लॉकअप मध्ये होता. जेलमध्ये असल्यासारखं झालं. बरोबर ना? घरातनं हलता येत नव्हतं. आता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही सिस्टीम डेव्हलप झाल्या. कारण जागतिक घटना आहे. प्रत्येक जागतिक घटनेनंतर एखादी नवीन सिस्टीम येणारच. तर ह्या सिस्टीम डेव्हलप झाल्या आणि ह्या एस्टॅब्लिश व्हायला लागल्या लगेच. ज्या प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच आहेत. कारण तेव्हा लोकांना प्रॉडक्ट घ्यायला
ह्या रिटेलर पर्यंत जाताच येत नव्हतं. काही याच्यात गव्हर्नमेंटनी परवानग्या दिल्या होत्या की फूड प्रोडक्ट असतील तर सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बाजूच्या दुकानातून घेऊ शकता वगैरे वगैरे. बरोबर की नाही? आठवते का तुम्हाला ते? आपण सगळेजण होतात तेव्हा. बरोबर ना? आपण त्यातनं गेलो नाही. म्हणजे आपण लवकर विसरून गेलो ही गोष्ट वेगळी, पण तरी हे होतं की नव्हतं? आता याच्यातनं काही नवीन सिस्टीम प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन मधल्या तयार व्हायला लागल्या, ज्या चालू झाल्या होत्या कोरोनाच्या आधीच. चालू कधी झाल्या होत्या? कोरोनाच्या आधी. पण त्या एस्टॅब्लिश झाल्या नव्हत्या तेव्हा, नुसत्याच होत्या. कोणतरी विचार केला, पण त्याचा यूज झाला कोरोनामध्ये आणि नंतर ते एकदम. त्यातली पहिली सिस्टीम ही पेमेंट सिस्टीम होती. म्हणजे ते असं स्कॅन करून पेमेंट द्यायचं. ही सिस्टीम ही कोरोनाच्या आधीच आली होती फार. म्हणजे तसं बघायला गेलं तर नोटबंदीच्या आधी आणली होती. पण ती पॉप्युलर कधी व्हायला लागली? कोरोना. आणि कोरोना नंतर आता जो तुम्हाला मी विचारलं किती जणांच्या खिशात पैसे आहेत? लागतच नाही. लागतच नाही. कोणच असतो स्कॅन केलं की होतंय काम. पैसे खिशात घेऊन हिंडणं ही कन्सेप्ट बंद व्हायला लागली हळूहळू. फार कमी लोक राहिलेत ज्यांच्या खिशामध्ये अशी गड्डी असते. बरोबर ना? खूप कमी अशी कॅश देतात अशी. खूप कमी लोक राहिली. मेजॉरिटी लोक कशावर शिफ्ट झाली? ऑनलाईन. क्यूआर कोडनी सगळेजण आता पेमेंट करता की नाही करतात? कोणालाही त्यात काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. चोऱ्या करण्याची पद्धत पण बदलली. आता तुम्ही ऐकता का हो असं की असे चोर आले, दरोडेखोर आले, त्यांनी असं दुकानाचं ताळं तोडलं आणि मग सगळं सामान. फार रेअरली. आता चोऱ्या कशा होतात? ऑनलाईन. चोर पण हायटेक झाले. समजतंय का तुम्हाला? अरे हा समाजातला बदल आहे, लक्षात घ्या. मी काही प्रतिनिधींची ओळख करून देतोय तुमच्या समाजातल्या. बरोबर आहे ना? ते पण बदलायला लागले. काय व्हायला लागलंय? नवीन सिस्टीम लोकांच्या डोक्यात फिट व्हायला लागली. हॅबिट फॉर्मेशन याला काय म्हणतात? माणसांच्या सवयी चेंज व्हायला लागल्या, बदलायला लागल्या. आणि याच्यातलं काही नवीन प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मार्केटमध्ये आल्या. कुठल्या आल्या माहिती आहे तुम्हाला? या सिस्टीम सगळ्या सुग्रे साहेबांचं बहुतेक सेशन झालं होतं, पण तरी मी थोडंसं रिपीट करतो. जनरल ट्रेड. जनरल ट्रेड मध्ये काय व्हायला लागलं? ही जी आपली सिस्टीम आहे ना, ह्याला लोक म्हणतात जनरल ट्रेड. ट्रेडिशनल सिस्टीम याला म्हणतात. काय म्हणतात? ही जनरल ट्रेड. त्याच्यानंतर दुसरी सिस्टीम पिक्चर मध्ये आली, मॉडर्न ट्रेड. मॉडर्न ट्रेड मध्ये काय झालं? ही सिस्टीम अशीच आहे. ह्याच्यात काय झालं? एक C&F होता जो या जनरल ट्रेड मधलाच होता. त्या C&F ने डायरेक्ट रिटेलर आपण करायला सुरुवात केली. C&F ने काय केलं? डायरेक्ट रिटेलर. हा कंझ्युमर रिटेलर कडे जाईल आणि ह्याच्या मधलं कमिशन होतं त्यांनी कंझ्युमरला पास ऑन करून टाकलं डिस्काउंट म्हणून. काय म्हणतो समजतंय? कारण का लोकांना मध्ये पैसे मिळतो आपण बघितले ना, मास्टर डिस्ट्रीब्युटर डीलर या सगळ्यांचं कमिशन त्यांनी काय केलं? या कंझ्युमरला देऊन टाकलं. काय म्हणून? डिस्काउंट. आणि ही सिस्टीम मार्केटमध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागली. आज मेजॉरिटी परचेसेस तुमच्या स्वतःची सुद्धा या मॉडर्न ट्रेड मधूनच होत असते. मॉडर्न ट्रेडची एक्झाम्पल दिली की तुम्हाला कळेल.
मॉडर्न ट्रेड म्हणजे काय? रिलायन्स स्मार्ट आहे, तुमच्याकडे काय डीमार्ट आहे. जितकी मार्टवाली दुकान आहे ना, मोठी दुकान आहे, जिथं तुम्ही दुकानात गेला की तुम्हाला अटेंड करायला कोणी नसतं, आपापली ट्रॉली घेऊन फिरायचं आणि घ्यायचं सगळं. ही सगळी सगळी काय मॉडर्न ट्रेड. याच्यामध्ये C&F आहे. C&F डायरेक्ट रिटेल आउटलेट येते आणि तिथं डिस्काउंट जास्त मिळतो, त्यामुळे लोक जातात. म्हणजे डीमार्ट मध्ये लोक जाऊन खरेदी का करतात? डिस्काउंट जास्त मिळतो, स्वस्त मिळतं. आता स्वस्त का मिळतं? कारण मधले जे पैसे होते ते त्यांनी कंझ्युमरला डिस्काउंट म्हणून द्यायला सुरुवात केली. समजतंय? कळतंय? याच्यानंतर अजून एक सिस्टीम आली, ई कॉमर्स. ई कॉमर्स मध्ये काय झालं? हा C&F तो म्हणला आता मला रिटेलर पण नको, डायरेक्ट कंझ्युमरला देतो प्रोडक्ट. यांनी पण डिस्काउंट मध्ये काय द्यायला सुरुवात केली? कंझ्युमरला प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली. C&F टू कंझ्युमर मधली लोक त्यांनी काय करून टाकली? गायब. त्यामुळे काय झालं? कंझ्युमरला डिस्काउंट जास्त मिळायला लागला. मग कंझ्युमर काय करायला लागला? त्या C&F च्या पोर्टलवर जायला लागला. ई कॉमर्स मध्ये काय झालं? या कंझ्युमरला आणि या C&F ला एकत्र आणण्यासाठी काही ऍग्रीगेटर तयार झाले. त्याला म्हणतात ऍग्रीगेटर. ही पूर्वी कन्सेप्टच नव्हती. मी एक C&F आहे आणि माझे काही कंझ्युमर आहेत प्रोडक्टचे, यांना एकत्र कसे येतील? ते कुठेतरी एकत्र यायला पाहिजे ना. जसं पूर्वी कोणतरी सहकार महर्षी होऊन गेले, ज्यांनी सहकारी संस्था सुरू केल्या, ज्याच्यामध्ये शेतकरी आणि कंझ्युमर हे कुठेतरी एकत्र येतील म्हणून सहकारी संस्था एस्टॅब्लिश झाल्या ना, बरोबर ना. खरेदी विक्री संघ तयार झाले. महाराष्ट्रात तर फार मोठी परंपरा आहे, त्यामुळे निश्चित सांगतो, मला माहिती असेल. हे काय झालं? प्लॅटफॉर्म, ज्याला ऍग्रीगेटर असं म्हणतात. बरोबर आहे का? तसेच हे ऍग्रीगेटर तयार झाले, प्रायव्हेट, सहकारी नाही, प्रायव्हेट ऍग्रीगेटर. प्रायव्हेट कंपन्या तयार झाल्या. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, या सगळे जण कोण आहेत? हे ऍग्रीगेटर. मिशो, हे सगळे ऍग्रीगेटर. हे काय करतायत? C&F आणि कंझ्युमरला एकत्र आणण्यासाठी तयार करतात. कन्सेप्ट जुनीच आहे का? कन्सेप्ट जुनीच आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं. ऑनलाईन झालं. ऑनलाईन का व्हायला लागलं? कारण पेमेंट घ्यायची सिस्टीम लोकांची चेंज झाली. जसं पेमेंटची सिस्टीम चेंज झाली तसं लोकांना ऑनलाईन सोपं वाटायला लागलं. प्रोडक्ट सिलेक्ट करा, घरी येतो 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात. म्हणजे अशी प्रोडक्ट जी मला 2-4 दिवसांनी आली तरी चालणार आहे, ही सगळी मी ऑनलाईन घ्यायला लागलो. का? स्वस्त मिळतात, डिस्काउंट जास्त आहे. का डिस्काउंट जास्त आहे? सगळं कमिशन कंझ्युमरला डिस्काउंट मध्ये द्यायला लागलं. आणि प्रोडक्ट कधी कुठे येत आहे? घरी. समजते? ही पुढची सिस्टीम तयार झाली. त्याच्यापुढे अजून एक सिस्टीम तयार झाली, क्विक कॉमर्स. ही पक्की कोविड नंतर आलेली सिस्टीम आहे, जोरात. मेजॉरिटी क्विक कॉमर्स कंपन्यांची एस्टॅब्लिशमेंट डेट बघा 2020. जास्त प्रमाणात 2018 ते 2020 याच्यात जास्त कंपन्या तयार झाल्या आहेत. कारण कोविड मध्ये काय होत होतं बघा, एक त्या बिल्डिंग मध्ये काय असायचा, एक कोणतरी नौजवान माणूस असायचा. त्या बिल्डिंग मध्ये समजा कोणी म्हातारी लोक राहत असतील, तो म्हणायचा आजी काळजी करू नका, मी जातोय, मी तुमच्यासाठी सगळं घेऊन येतो. असं किती जणांनी केलं? जणांनी केलं. बरोबर आहे ना? हीच कन्सेप्ट कमर्शियली इम्प्लिमेंट झाली. माणसांना टू व्हीलर दिल्या झाली, लोक मोबाईलवरून ऑर्डर करणार आणि तुम्ही घरी जाऊन द्यायचं. मग झोमॅटो, स्विगी, झेप्टो असे वेगवेगळे ऍग्रीगेटर. परत आता झोमॅटोच आहे का काही? हॉटेल झोमॅटोच असतं का? नाही, तुमच्या हॉटेलमध्ये जाऊन देतोय. बरोबर ना? हे खरेदी विक्री संघ आहे.
घ्यायला पाहिजे, मी आणून देतोय, मधल्यामध्ये मी माझं कमिशन घेतोय फक्त, दॅट्स इट. आणि लोक कमिशन द्यायला तयार आहेत का? घरपोच मिळतंय, कशावर जायचंय मला? समजतंय? ह्या सगळ्या नवीन कन्सेप्ट तयार झाल्या. आता या जसं नवीन कन्सेप्ट तयार झाल्याबद्दल आपला प्रॉब्लेम नव्हत्या, या एस्टॅब्लिश व्हायला लागल्या. आज भारतामध्ये मोठे मोठे जे कंपन्या लिस्ट होत आहेत किंवा मोठ्या होत्या, त्यातल्या मेजर कंपन्या याच आहेत. खूप साऱ्या स्टार्टअप ह्याच्यातल्याच आहेत कुठल्या तरी. बरोबर आहे ना? म्हणजे या एस्टॅब्लिश व्हायला लागल्या. आणि या एस्टॅब्लिश व्हायला लागल्यावर काय व्हायला लागल्या? आपण पण प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन करतोय डायरेक्ट सेलिंग मध्ये, हे पण काय करताय? मार्केट दोघांचं सेमच आहे. मी ज्या कंझ्युमरला टार्गेट करतोय डायरेक्ट सेलिंग मधनं, त्याच कंझ्युमरला ई कॉमर्स, क्विक कॉमर्स, मॉडर्न ट्रेड पण टार्गेट करतायत. असं थोडंच आहे की कंझ्युमर वेगळा आहे तुला, कारण प्रत्येकाचा टीजी कंझ्युमर आहे ना. बरोबर ना? टार्गेटेड ग्रुप आहे. म्हणजे समजा मी एखादा फेस वॉश घेऊन आलो, फेस वॉश वापरणारा दुसरा फेस वॉश वापरणारा व्यक्ती हा माझा टार्गेटेड कंझ्युमर आहे का नाहीये? निश्चित आहे. तो ह्यांचा पण टार्गेटेड कंझ्युमर आहे. मी नॅचरलवर ऍक्टिव्ह घेऊन आलो, 72% प्रोटीन, BCAA सकट. आता ह्याच्यात बाकीच्या लोकांनी पण असा प्रोडक्ट आणला असेल का नसेल? आणला असेल. ते कोणाला फोकस करतायत? त्याच कंझ्युमरला ज्याला मी पण करतोय. मी काय सांगतोय समजतंय का? आता ह्याच्यामुळे काय झालं, आपली कॉम्पिटिशन ऍज अ डायरेक्ट सेलिंग कंपनी ही वाढायला लागली. कधीपासून? 2021-22 नंतर आपली कॉम्पिटिशन काय व्हायला लागली? वाढायला लागली. मग गव्हर्नमेंटने लॉ आले. ते लॉ काय सांगितले? तुम्ही साधारण ह्याच्यापैकीच एक व्हायला पाहिजे. इनडायरेक्टली यांचं हेच म्हणणं होतं. मी काय सांगतो समजतंय का तुम्हाला? लॉ साधारण काय होते? तुम्ही आयदर ऍग्रीगेटर व्हा किंवा क्विक कॉमर्स व्हा, ई कॉमर्स व्हा, असंच काहीतरी व्हा. हेच होते लॉ. कंझ्युमरला बाहेर ठेवा. आता ह्याच्यामुळे काय झालं, आपली कॉम्पिटिशन वाढत गेली. जी आपली फीचर होती ती फीचर डायरेक्ट सेलिंग कंपन्यांची जी फीचर होती, आपली काय फीचर होती? आपण ह्याच्याबरोबर काय सांगायचो? आपण म्हणायचो हा जो हा रिटेलर आहे ह्याच्याकडे काय असतं? तुमचं खातं असतं आणि हे खातंच तुम्हाला खातं. असे डायलॉग असायचे आपले. याद करो वो मेरे दिन. असं म्हणायचं का नाही म्हणायचं? आता काय असतं? आता असं काही नसतंच. पूर्वी तुम्ही आमच्याकडे यायचा, अशी मीटिंग असायची ना, तेव्हा एक शिष्टमंडळ यायचं आमच्याकडे. तुमचं म्हणजे MCM की लीडर, खांद्यावर भाग घेतलेले लीडर, आणि काय सांगायचे? आम्हाला, सर ते उधारीचं काहीतरी करावं. लोक भाग उधार मागतात. या पूर्वीच्या रिक्वायरमेंट होत्या बरं का तुमच्या. आताच्या नाही आहेत, कारण आता कोणी मागत नाही, कारण लोकांना सवय काय झाली? पैसे दिल्यावरच प्रोडक्ट आहे त्यांना कळायला लागलं. त्यामुळे आता कोणी मागत नाही, पण पूर्वी तुम्ही मागायचं. मग आम्ही दिलं पण होतो ते. आठवत असेल तुम्हाला तर ते SP ला आपण असं क्रेडिट वगैरे द्यायचो. आमचे मॅनेजर असे द्या 2 लाख द्या 5 लाख करायचे, नंतर वसुली. आठवते का तुम्हाला सगळं? म्हणजे 8,000. कधी कधी जुनी लोक काय बसलेली आहेत 8,000. होतं की नव्हतं? असं होतं, कारण तेव्हाची रिक्वायरमेंट काय होती? उधार. आता काय? आपण त्यामुळे काय सांगायचो इथं, की खातं तुम्हाला खातं कसं प्रॉब्लेम आहे. मग आम्ही काय करतो? आम्ही तुम्हाला प्रोडक्ट मध्ये डिस्काउंट देतो. आता कंझ्युमरला डिस्काउंट देणं ही त्या काळात एकदम नवीन कन्सेप्ट होती, कारण कोणीच डिस्काउंट देत नव्हतं. कुठला रिटेलर डिस्काउंट देत नव्हता. डायरेक्ट सेलिंग मध्ये आपण देतो डिस्काउंट. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला आठवत असेल, डिस्काउंट वाढवला की आपली सायकल वाढवायची.
मोठी जायची 40% डिस्काउंट, 50%, 51% डिस्काउंट. अरे मागते का जसं द्यायचं डिस्काउंट काय व्हायचं, जास्त डिस्काउंट गेलं की जोरात द्यायचं. आता तुम्ही किती डिस्काउंट द्या बघा काय होतं, काहीच नाही होणार. का नाही होणार? कारण आता कंझ्युमरला त्याची झाली डिस्काउंट असतोच. कशामुळे कळलं त्यांना? हे सगळं तेच देत आहे. मग आपण काय सांगायचो, आमचं मी तुम्हाला घरी प्रॉडक्ट आणून देईन, ते पण देतात, तुम्ही काय वेगळं करत नाही. बघा लक्षात घ्या आता, म्हणजे आपली फीचर एक एक करत गायब होत गेली. आपलं पहिलं फीचर काय होतं? डिस्काउंट. काय दुसरं? सर्व्हिस. घरी आणून देतो, ते पण आणून देतो. तिसरं फीचर काय? ओरिजिनल प्रोडक्ट देतो तुला, कंपनीकडे डायरेक्ट देतात ओरिजिनल पॅकिंग मध्ये. आता इथं काय होतंय? सगळं ओरिजिनलच आहे. म्हणजे आपल्याकडे नॉर्मल कंझ्युमर ज्या गोष्टींसाठी अट्रॅक्ट होत होता त्याचं अट्रॅक्शन आता ऑलरेडी कॉम्पिटिशन आली. समजतंय की तुम्हाला मी काय म्हणते ते? आता हे बघितल्यानंतर जेव्हा लॉ नंतर आपण काही बदल केले, लोक म्हणले नाही कंपनी आहे ना, नेटसप आहे ना, हे ट्रॅडिशनल सारखं व्हायला लागलं. म्हणत आले की नाही लोक? तुमच्यापैकी पण काही जण म्हणत असतील की आहे कंपनी नेटसप ट्रॅडिशनल सारखं व्हायला लागलं. हे तसं होत नव्हतं, ट्रॅडिशनल आपल्यासारखं होत होतं. लक्षात काय घ्या, आपण ट्रॅडिशनल सारखे नाही झालो, ते आपल्यासारखे झाले. इफेक्ट सेमच आहे ना, कारण हे पूर्वी ते देतच नव्हते, आता ते आपल्यासारखं ते द्यायला लागले. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं? कॉम्पिटिशन आपली वाढायला लागली. आणि बिकॉज ही कॉम्पिटिशन वाढली, बिझनेस हा थोडासा प्लस मायनस होणं सुरू झालं. आणि मग आपण दोष कोणाला द्यायला लागलो? लॉ. लॉ आले म्हणून हे सगळं झालं. लॉ आले म्हणून काहीच नाही झालं. लॉ आले म्हणून नाही झालंय. म्हणजे पहिलं डोक्यात हे काढून टाका. पहिलं काय करा, बिंग पंचेंद्रिय सगळं लक्षात घ्यायचं. लॉ आले म्हणून हे सगळं झालेलं नाही. कारण आता लॉ आले, व्हेरी गुड, त्याच्यामुळे हे सगळं झालं असं जर आपल्याला वाटत असेल की कॉम्पिटिशन वाढली आहे, आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे, कारण लॉ मध्ये आपलं जास्तीत जास्त बदल झाला असेल तो काय झाला असेल? प्रोडक्ट आणि टीजी कंझ्युमर तोच होता ना. असं थोडंच झालं की प्रोडक्टच बदलून गेलं, असं थोडंच झालं की प्रोडक्टच बदललं किंवा बंद झालं. सो आपल्याला एक नशीब आपलं चांगलं होतं, दोष द्यायला काहीतरी होतं. पण आता समजा तुम्ही लेटेस्ट मध्ये विचार केला, तुम्हाला काय वाटतंय? सगळं आपण जे केलं ते आपण सुरू केलं पहिल्यासारखं एक्झॅक्ट, तो एकदम बिझनेस मॉडेल का? स्टेप बाय स्टेप एकदम हा मुद्दाच नाही राहिला. कारण आता काय झालंय, आता मार्केट सिनारिओ बदललेला आहे. आता कॉम्पिटिशनला आपल्याकडे क्विक कॉमर्स पण आहे, आता कॉम्पिटिशनला आपल्याकडे ई कॉमर्स पण आहे, आता कॉम्पिटिशनला आपल्याकडे मॉडर्न ट्रेड पण आहे. पूर्वी फक्त एक जनरल ट्रेड होतं, आता या चारही जणांबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर आता बघितलं असेल तर बघा, ऍग्रीकल्चर मध्ये फार मोठा फरक नाही पडत. का? कारण तिथं अजून एक जनरल ट्रेड चालतं, तिथं अजून मॉडर्न ट्रेड, ई कॉमर्स, क्विक कॉमर्स येतंय कमी प्रमाणात, एस्टॅब्लिश झालं नाही. पण हे एस्टॅब्लिश होणार का आज ना उद्या? 100% होणार. त्यामुळे प्रिपरेशन हे आपल्याला आजपासूनच करायला लागेल, आत्तापासूनच करायला लागेल. कारण जर आपण प्रिपेअर्ड नसू तर आपण मागे जायला लागू.
कारण ते कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकणारच नाही. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय समजतंय का तुम्हाला? मग आता आपल्याला बघणं गरजेचं काय आहे? आता आपण कुठे उभे आहोत? वेअर वी स्टँड. आता आपला बिझनेस किंवा आपला बिझनेसचा प्लॅन, प्रॉडक्ट तर सेमच आहे, त्याच्यात तर काय फरक नाही पडलेला. पण आता आपला बिझनेसचा प्लॅन हा काय चाललाय, कसा चाललाय, आणि हा प्लॅन या सगळ्या मार्केटच्या कॉम्पिटिशन बरोबरला कॉम्पीट करू शकतो का नाही करू शकत, हे आता बघणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण हे बघूया, पहिलं आपल्याला कॉम्पीट कोणाला करायला लागतं? बाकीच्या डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना. ट्रॅडिशनलची कंपॅरिझन आपण नंतर वर येऊ, म्हणजे करूच ते आपण. पण हे करता करता आपल्याला पहिलं काय करायला लागेल? डायरेक्ट सेलिंग बाकीच्या कंपन्या काय करतात. सो आपली सिस्टीम आणि त्यांची सिस्टीम ही कशी चालली आहे. सो पहिली आवर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय आणि आपला बिझनेस प्लॅन काय हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला हे माहिती असणार निश्चित आपला बिझनेस प्लॅन काय, पण तरी पण मी एकदा सांगतो, कारण त्याच्याशिवाय तो नीट कळत नाही किंवा समजत नाही. आपला बिझनेस प्लॅन काय सांगतो? सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण म्हणतो आपल्याकडे एक रिटेलर आहे, बरोबर आहे. हा रिटेलर येतो कसा? डायरेक्ट सेलरच्या माध्यमातून येतो. आणि या रिटेलर बनण्यासाठी काय करायला लागतं का? काही नाही, केवायसी करायला लागतं. फक्त केवायसी केलं की तुम्ही रिटेलर झालात, तुम्हाला बाकी काहीही पैसे वगैरे द्यायला लागत नाही. आणि तुम्ही काय करू शकता? तुम्ही कंझ्युमर अपॉइंट करणं सुरू करू शकता. जसं जसं हे कंझ्युमर अपॉइंट करायला तुम्ही सुरुवात करता, आमची सायकल कशी आहे? पेआउट सायकल. हे एकदम डोक्यात ठेवायचं बरं का. जगामध्ये झोपेतनं उठून जगात कुठेही असतात तरी तुम्हाला जेव्हा विचारलं पेआउट सायकल कशी आपली, आपली पेआउट सायकल 15 दिवसाची. आपली पेआउट सायकल कशी आहे? वीकली. ही आपली पेआउट सायकल दर शुक्रवारी संपते. सोमवारी पेआउट हातामध्ये. हीच आपली पेआउट सायकल. सो आपली पेआउट सायकल कधी एक्सटेंड होते का? कारण शुक्रवार एक्सटेंड होऊ शकत नाही, कारण वार आहे ना. अरे तारीख नाहीये, वार. वार वार असल्यामुळे तो एक्सटेंड असा कधी होतो का? नाही. सो पेआउट सायकल आपली कशी आहे? हे डोक्यात ठेवा. मी सारखं म्हणणार आहे, हे अजिबात विसरू नका. आपण लोक म्हटले आम्हाला 15 दिवसांनी मिळतं, त्याच्यावर येऊ. कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतात, पण बेसिक पेआउट सायकल आपली कशी आहे? वीकली. जिथं टर्नओव्हर येतो तिथं वीकलीच आहे, बरोबर. सो कंझ्युमरच्या रिसिप्ट या कशा म्हणतात? वीकली. ह्या रिसिप्ट कशा म्हणतात? कंझ्युमरच्या वीकली म्हणतात, रोज म्हणतात. आणि वीकली कॅल्क्युलेशन होऊन जी काय कॅल्क्युलेशन झाली आहे त्याप्रमाणे 5 to 15% या रिटेलरला मिळून जातात सोमवारी. सो फ्रायडेला क्लोजिंग असतं, मंडेला पेआउट मिळतो. ह्याच्यात कोणाला काही शंका?
सिस्टीम सेट आहे, कधी एक्सटेन्शन होणार, वार आहे, वारचं एक्सटेन्शन होत नाही. शुक्रवार बंद, शुक्रवार बंद, सोमवारी दुनिया बंद असली, सुट्टी असली तरी आम्ही पेआउट देऊन टाकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे बऱ्याच 1-2 सोमवार आले, सुट्ट्या होत्या, बँका बंद होत्या, 31st क्लोजिंग आपलं झालं, बरोबर ना? एकच एक्सेप्शन झालं, शुक्रवारच्या आधी क्लोजिंग झालं, नंतर नाही झालं, आधी पेआउट 2 दिवसात घरी. बरोबर आहे? आला परफेक्ट. हा आपला बेस आहे, हा आपला काय आहे, बेस. हा लक्षात ठेवा. आता या बेसमुळे झालं काय, या बेसमुळे काय झालं, या बेसमुळे झालं असं की आपण अनपेड लेवल, काय म्हणतो मी, या शून्य केल्या. हे वाक्य लक्षात ठेवा, हे मी परत येणार याच्यात, कारण आपला पुढचा अर्धा तास फक्त अनपेड लेवल शून्यवरच आहे. आपण काय केलं, अनपेड लेवल काय केल्या, शून्य केल्या. आपल्या नेटवर्क मध्ये एकही अनपेड लेवल राहिलेली नाही. आता हे आपलं सगळ्यात भारी फीचर आहे, जे आपण कधीच सांगत नाही. हे ऍक्च्युली ओढून सांगायला पाहिजे, पण आपण हे सांगत नाही. आता आपण लेन्स फिट केल्यावर सांगतो तुम्हाला काय सांगायचं, कारण फोकस पाहिजे ना, नाही तर आपण बरगटलेला असतो कुठे पण काय पण. आपण काय केलंय, अनपेड लेवल काय केल्या, शून्य केल्या. आता आपण काय करूया, ह्याच्यात इनडायरेक्ट कमिशन कसं येतं ते पण बघूया. हा ए आहे, याने बी आणि सी हे 2 रिटेलर आपण केले, बरोबर. बी नी कंझ्युमर केले, सी नी पण कंझ्युमर केले. हा टर्नओव्हर इथं पास होतो, येस, आणि ह्याला कमिशन मिळतं. किती मिळतं, त्याच्या लेवल प्रमाणे, त्याच्या लेवल प्रमाणे 3 ते 5% कमिशन मिळतं. हो का नाही, मिळतं का नाही मिळतं. आता आपलाच प्लॅन आपण जुन्या प्लॅनशी कंपेअर करायचा का आपल्या, काही जणांना अजून काही इतर ओल्ड लोक आपली आहेत ज्यांना जुना प्लॅन जिव्हाळ्याचा वाटतो. वाटतं साहजिक आहे, कारण त्या प्लॅननी जवळपास 20 वर्ष चालवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला पण वाटतं. त्यामुळे कंपेअर करायला काही हरकत आहे का. आधी आपण आपल्याच प्लॅनशी कंपेअर करतो. पूर्वी काय व्हायचं आपल्याकडे, जी नवीन लोक आहेत त्यांनी लक्ष नाही दिलं तरी चालेल किंवा दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ए बी सी असं करायचं. हा बी 6000 रुपये द्यायचा, हा सी पण 6000 रुपये द्यायचा. अरे हो का नाही, 6000 8000 म्हणजे 8000 मध्ये 6000, 25% डिस्काउंट. पूर्वी पण होता, आता पण आहे. सो 6000 द्यायचा, 6000 द्यायचा. जीएसटी मायनस व्हायचा कधीपासून, जेव्हापासून जीएसटी आला तेव्हापासून. त्याच्या आधी जीएसटीच नव्हता, त्यामुळे वॅट होता, बरोबर ना. आणि जेव्हा सेकंड सेलवर वॅट हा 0.5% असायचा, त्यामुळे आपण काय जास्त इग्नोर लक्षात देतो नाही. पण जीएसटी इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर काय झालं, जीएसटी मायनस व्हायला लागला. म्हणजे 6000 जीएसटी मायनस व्हायचा, साधारण 5200 इकडे ट्रान्सफर व्हायचे, 5200. आठवते का नाही आठवते. जीएसटी इम्प्लिमेंट झाल्यानंतर काही काळ आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की 6000 प्लस जीएसटी घ्या, बरोबर ना. कारण तेव्हा जीएसटीचा स्लॅब हा 1 किंवा 2च होत्या, आणि जास्त करून आपली एका स्लॅब मध्ये प्रोडक्ट बसत होती तेव्हा. पण हळूहळू काय झालं, गव्हर्नमेंटने जीएसटीचे रेट क्वार्टरली चेंज करायला सुरुवात केली. प्रत्येक त्यांची जीएसटीची बैठक व्हायची, आता असं बैठक व्हायची, आता असं. मग काय व्हायला लागलं, काही प्रोडक्ट 5%, काही प्रोडक्ट 12%, काही प्रोडक्ट 18%, अशी
काही 27% पण गेली होती आपली, नंतर ती परत 18% झाली. आठवत असेल तुम्हाला तर मग आपण काय म्हणलं, तुम्ही कॅल्क्युलेशन करू नका, एवढं गणित कोणाचं चांगलं नसतं, आमचं आम्हीच करतो, बरोबर ना. मग आपणच कॅल्क्युलेशन करायला लागलो आणि या पद्धतीने आपण इथं फ्रीज झालो की 6000 आले 5205 5205 आणि त्याच्या वेळेला मिळायचे 3%. बरोबर, म्हणजे किती पेमेंट मिळायचा? 10,400 वर 3% म्हणजे किती मिळाले? 305. करा कॅल्क्युलेट करा, 2 मिनिटं कॅल्क्युलेट करा. 312. 10,000 312. याला 312 मिळायचे. जण तुम्हाला सापडतील. पहिला चेक 350 रुपयाचा आला, 300 रुपयाचा आला, असं. पण खूप जण असते, तो काय यायचा? ह्याच्यामुळेच यायचा ना. म्हणजे 6,000 तुम्ही नेट धरले तरी 6,000 12,000 वर 3%, 360 रुपये. आठवतंय का? 360. आठवतंय? आपण कॅल्क्युलेशन साठी 6,000 बघतो. चला, म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल. फार जास्त पहिला चेक 360. बरं. याच्यानंतर काय झालं, आपण इथून उडी मारली, बरोबर. आता इथं आपल्याला असं वाटायला लागलं कंपनीने पे आउट कमी केला, कमी केला. अहो केला कधी सांगते तर आपण काय केलं आता, हे 6,000 समजा असं ऍडजस्ट करू की नेट 6,000 झाले जीएसटी वगैरे देऊ, जसं इकडं सेम करू आपण. मग आपण काय म्हणलं, ह्या बिलला आम्ही 15% देणार, बरोबर की नाही? 15% आपण मायनस केले. 6,000 आता किती मायनस केले? 15% 900 रुपये मायनस केले. आणि इथं 5,100 ट्रान्सफर, इकडे पण 5,100 ट्रान्सफर. आता 5,100 वर 3%, म्हणजे किती झाले? 10,200 वर 3%, म्हणजे किती झाले? 306. म्हणजे पे आउट कमी झालं, असं फील आलं. समजते का? समजते का तुम्हाला? असं वाटायला लागलं आपला पे आउट किती रुपये झाला आपला पेमेंट? 60 रुपयाला आम्ही पे आउट कमी केलं, मान्य. 60 रुपयाने पे आउट केलं. पण हे 60 रुपये वापरले कसे आम्ही, हे पण गरजेचं आहे ना. 60 रुपये वापरले कसे? तर हे 60 रुपये कमी करून आपण आयडिया काय केली, ह्या बी ला 15% दिले, या सी ला पण 15%, बरोबर. म्हणजे पूर्वी 6,000 गेल्यावर किती पे आउट जायचा? आता 6,000 गेले, किती पे आउट जाईल? असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आता पहिला बाबा हे 5,100 वर 306. अरे एक करत जाऊ. आणि 306. नंतर 900. 900 आणि आपण इंट्रोड्यूस केलं G1, हे 3% म्हणजे काय म्हणतात? 3% म्हणून ते किती होईल परत? ते किती गेला? 2412. म्हणजे जो पूर्वी 360 रुपये पे आउट जायचा, आता आपण तोच पे आउट 2400 रुपये वाटतो. हे कळते का? त्यामुळे तुम्हाला जर ही सिस्टीम आवडत असेल, आम्हाला फायदा आहे, आपण लगेच शिकतो. म्हणजे कोणाला जर वाटत असेल हे खूप भारी होतं, व्हेरी गुड, लगेच शिकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आता आपण पे आउट हा सेम टर्नओव्हर जास्त देतोय. हा जास्त का देतोय? कारण नवीन एंटिटी एस्टॅब्लिश झाली जी पूर्वी नव्हती. हे कळतंय का तुम्हाला? समजतंय का? सो आपण पे आउट कमी नाही केला, आपण
पेआउट कित्येक पटीने वाढवला. जो 300 पेआउट जायचा तिथं आता किती जातो? 360 जायचा तिथं आता किती जातो? 2400 जातो. म्हणजे 8 पट पेआउट वाढला. 8 पट. 8x increase in payout. समजतंय? आता आपल्याला चेक काय करायचंय? मार्केटमध्ये काय चाललंय, बाकीच्या कंपन्यांचे प्लॅन कसे आहेत आणि आपले कसे आहेत. आपला तर समजलं तुम्हाला नीट? व्हेरी गुड. आता आपला समजलं असेल तर आपण आता हे बाकीच्यांशी कम्पेअर करू शकतो. भारतामध्ये, कारण आता आपण भारतात राहतो, भारतामध्ये 98% प्लॅन किंवा 99% प्लॅन डायरेक्ट सेलिंग कंपन्यांचे हे जनरेशन प्लॅन आहेत. म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्याशी आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे साधारण 25 वर्ष टिकले आहेत किंवा 25 तर कोणीच नाही टिकलं, सोडून द्या, पण 10 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 15 वर्ष चालू आहेत. अशा कंपन्यांचे 99% कंपन्यांचे प्लॅन कसे आहेत? जनरेशन प्लॅन. जनरेशन प्लॅन काय असतात माहिती आहे तुम्हाला? कसे चालतात? ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. जनरेशन प्लॅन मध्ये काय असतं? जनरेशन प्लॅन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते तुमची लेवल. काय असते? लेवल. आणि त्या लेवल प्रमाणे तुम्हाला कमिशन मिळतं. जनरेशन प्लॅन मध्ये नेटवर्क वाढतं कसं? मी ए नी बी ला इंट्रोड्यूस केलं, सी ला इंट्रोड्यूस केलं, डी ला इंट्रोड्यूस केलं, झेड ला इंट्रोड्यूस केलं. तो जसं जनरेशन वाढवेल, जनरेशन म्हणजे जीवन तुमचे सगळे समजा एका लाईनीत आले, त्या जीवनचे जीवन एका लाईनीत आले, तर तसं ट्री स्ट्रक्चर तयार होईल. तसं ट्री स्ट्रक्चर हे जनरेशन मध्ये तयार होतं. आणि या ट्री स्ट्रक्चर प्रमाणे ठरते लेवल. लेवल म्हणजे कशी असते? लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6, साधारण 6 ते 7 लेवल त्यांच्याकडे असतात. आणि प्रत्येक लेवलला काहीतरी कमिशन असतं. ते लिहिताना कसं लिहितात की तुम्ही जर आपण उत्तर लिहू 1 2 3 4 5 6, पहिल्या लेवलला तुम्ही जर असाल तुम्हाला 3%, दुसऱ्या लेवलला तुम्ही असाल 5%, तिसऱ्या लेवलला असाल 7%, चौथ्या लेवलला असाल 9%, पाचव्या लेवलला असाल 12%, सहाव्या लेवलला असाल 15%. एक्झाम्पल या टाइपचे प्लॅन असतात. आता आपल्याला वाटतं 15% बसल्यानंतर 15% मिळणार आहेत, पण 15% मिळत नाही. हे डिफरन्सचे पैसे मिळतात, ज्याला म्हणतात गॅप कमिशन. काय म्हणतात त्याला? गॅप कमिशन. म्हणजे तुम्हाला 15% मिळू शकतात का? मिळू शकतात, प्रोव्हाइडेड तुमच्या टीम मध्ये कोणीच 1 ते 5 मध्ये सेल केलेला नाहीये, किंवा तो जो सेल झालेला आहे तो अशा ठिकाणी झालाय जिथं 1 ते 5 या लेवलचा माणूसच नाही, तुम्ही एकटेच आहात, तर तुम्हाला 15% मिळतील. समजतंय मी काय म्हणतो? समजतंय? आता ही लेवल मेंटेन करायला लागते तुम्हाला. प्रत्येक पेआउट सायकलला त्यांच्या ही लेवल तुम्हाला मेंटेन करायला लागते. आणि ही लेवल मेंटेन करण्यासाठी त्यांना त्यांचे काहीतरी मेंटेनन्स क्रायटेरिया असतात. म्हणजे काय? एवढं प्रोडक्ट विकायला पाहिजे किंवा एवढं प्रोडक्ट परचेस करायला पाहिजे, तुझ्या खालती एवढ्या लोक मेंटेन व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे, ज्याला आपण आरणा म्हणू शकतो. ते त्याला लेवल मेंटेनन्स क्रायटेरिया म्हणतात. म्हणजे इन शॉर्ट त्याला काय असते? काय असतं? आरणा. त्यामुळे आरणा ही कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस केली असेल तर ती नेटसॉफ्टनी नाही केली. जगामध्ये जनरेशन प्लॅननी सगळ्यात पहिल्यांदा आरणा ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. आम्ही कॉपी मारली. सो आरणा हे आम्ही आणलेलं, हे अख्ख्या 99% नेटवर्क मार्केटिंगच्या प्लॅन मध्ये आरणा होतच. आम्ही फक्त कॉपी केली. खरं सांगतो
सांगायला काय प्रॉब्लेम. बरं समजतंय. सो जनरेशन मध्ये तुम्ही कुठेही गेलात, बघितलं तुम्ही कुणीही माणूस बघितला तरी तो आरएनआर हा करतोच. प्रत्येक महिन्याला त्याला आरएनआर करायलाच लागतं आणि खूपच काय म्हणतात त्याला कठोर आरएनआर असतं त्यांचं. कंपल्सरी परचेसेस असतात. नाही केलं तर पेआउटच गायब, शून्य होऊन जातं. ओके, हे लक्षात ठेवा बरं का. काय आहे, बऱ्याच वेळेला दुरून डोंगर साजरे असतात, हिरवे निळे सगळं एकदम भारी वाटतंय ना, कलरफुल. खरं नसतं तसं. त्यामुळे मला नीट सांगतो, तिथं कमिशन हे गॅप वर मिळतं आणि आरएनआर हे प्रत्येक सायकलला कंपल्सरी असतं, कारण त्याशिवाय तुमची लेवल मेंटेन होत नाही. आणि मग त्याच्यासाठी ते काय करतात, मग ते वेगवेगळे फंड घेऊन येतात. हे सोडून कार असतो, हाऊस फंड असतो, मग त्याच्यासाठी काय असतं, त्याच्यासाठी सेपरेट आरएनआर असतं की तुम्हाला इतके लेवल इतके महिने अशा मेंटेन केल्या तर तुम्हाला हे मिळेल. आरएनआर नाही तर नाही मिळेल. बरोबर. आता हा जो प्लॅन आहे हा मोस्ट पॉप्युलर का आहे, कारण हा कंपनीसाठी सगळ्यात बेनिफिशियल प्लॅन आहे. म्हणजे मी जर कंपनी असेल आणि हा प्लॅन, माझ्याकडे दोन ऑप्शन असतील, बायनरी करायचं का जनरेशन करायचं. तर कंपनीचा बेनिफिट बघायचा असेल तर आपण जनरेशन करू. याचं कारण काय आहे, या जनरेशन प्लॅन मध्ये पेआउट सगळ्यात कमी डिस्ट्रीब्यूट होतो. एकदम सोपं सांगतो तुम्हाला. हे जे काय हायएस्ट लिहिलं असेल ना 15%, म्हणजे कुठलाही सेल झाला तरी मॅक्सिमम मला किती द्यायचे, म्हणजे कमिशन डिस्ट्रीब्युशन 15% आहे. ते सोडून हे सगळे फंड बिन पकडून सगळं 2-3%, 4%, 5% संपवतात. 20% डिस्ट्रीब्युशन विषय संपला. सो कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू हायएस्ट बेनिफिट हा जनरेशन प्लॅन मध्ये असतो. त्यामुळे जनरेशन प्लॅनचा कुठलाही जेव्हा तुम्ही प्लॅन बघाल तेव्हा बघायचा टॉप लेवलला किती पैसे मिळतात. समजा तिथे आकडा 30 असेल, 30% समजून जा, यांचं डिस्ट्रीब्युशन 30% अधिक बाकीचे सगळे फंड 5%, 35%च्या वरती वाटत नाही. समजतंय का? तुम्हाला एकदम डिटेल मध्ये प्लॅन का समजवतोय वेगळ्या अँगलनी, कारण फील्ड मध्ये तुम्ही आहे, तुमच्याकडे रोज कोणतरी येतं, जबरदस्त बाहेर काढलं, समजणार कसं खरंच बाहेरला आहे का नाही. सो जनरेशन मध्ये जर तुम्ही बघत असाल तर जी हायएस्ट लेवल दिलेली आहे ती बघायची आणि एक 4-5% वरती फंडाची ऍड करून टाका. त्याच्यावर वरती डिस्ट्रीब्युशन होणार नाही. त्यामुळे कंपनीसाठी हा सगळ्यात बेनिफिशियल प्लॅन असतो. त्यामुळेच 95 नाही 99% लोकांनी हेच प्लॅन घेतलाय. समजलं? आमच्यासारखे कुठले तरी 1-2% असतात, 0.5%, 1% जे नेटवर्कचा विचार करतात जास्त. आपला प्रॉब्लेम काय आहे नेटवर्कचा, आम्ही नेटवर्कचा विचार जास्त करतो. हा आपला प्रॉब्लेम आहे थोडासा. ह्याचा कसं होईल, ह्याचा कसं होईल, ह्याचा काय होईल, जास्त विचार करतो. ह्याच्यात कोणीच विचार करत नाही काय करायचं ते गोंधळ करायचं. समजतंय, कळतंय? आता ह्याच्याशी जेव्हा आपण आपला प्लॅन कंपेअर करतो, कंपेअर करायची काही गरज नाही, कारण इथं पैसे फार कमी मिळणार आहेत. आपल्याकडे पैसे कधीही तेवढंच प्रोडक्ट विकलं तर जास्तच मिळणार आहे. प्लॅन कंपेअर करताना कसा करायचा असतो माहिती का तुम्हाला? असा विचार करायचा, 1 लाख रुपयाचं प्रोडक्ट मी नेटसप मध्ये विकलं आणि त्याच 1 लाख रुपयाचं प्रोडक्ट तुझ्या प्लॅन मध्ये विकलं, काय होईल? सोपं ना? कंपेअर करताना तसं करायचं. आता हेच 1 लाख रुपयाचं प्रोडक्ट इथे विकलं तर मॅक्सिमम किती जाईल? इथं 30 असेल आणि 5 असेल तर 35% मॅक्सिमम डिस्ट्रीब्युशन होईल. आपलं डिस्ट्रीब्युशन किती आहे? अराउंड 50%, म्हणजे 15% आपल्याकडे पैसे जास्त मिळणार आहेत. इंडिव्हिज्युअलचा जर विचार केला तर इंडिव्हिज्युअलला पण जास्तच पैसे मिळणार आहेत.
समजतंय का तुम्हाला? क्लॅरिटी येते का? आता हे सोडून अजून काही प्लॅन येतात मार्केटमध्ये जे बायनरी मध्येच असतात, ते पण आपण बघू. बायनरी मध्ये पण काही व्हेरिएशन्स आहेत. 1% मध्ये एक प्लॅन येतो की तुम्ही 4 लोक करा. किती लोक करा? 4. तुम्हाला पेआउट चालू. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? सिस्टीम मध्ये A अधिक L1 L2 R1 R2 किती जण आले? 5 जण टोटल ना. हे पकडून 5 जणांमध्ये पेआउट किती मिळाला? म्हणजे किती टक्के लोकांना पैसे मिळतील? 20%. 5 मागे 1%. 5 मागे 1 म्हणजे किती? 20% लोकांना पैसे मिळतील. म्हणजे 80% लोक ही डोनर असणार आहेत. जर प्लॅन विकला गेला मार्केटमध्ये, प्लॅन मेजॉरिटी बायनरी मध्ये काय होतं? ट्रॅडिशनल मध्ये प्रोडक्ट विकतात. ते प्रोडक्ट काय विकतात? कारण प्लॅन मध्ये पैसे नसतात, त्यांना पण माहिती. बायनरी मध्ये काय होतं? प्लॅन जास्त विकला जातो. पण जर प्लॅन विकला गेला तर या टाइपचा प्लॅन असेल की तुम्ही 4 लोक करा आणि मग एकाला पैसे मिळतील. किती टक्के लोकांना पैसे मिळतील? 20%. म्हणजे या प्लॅन मध्ये 1 लाख लोक जॉईन झाले, 20,000 लोकांना पैसे मिळतील. 80,000 लोक काय समजते? समजते तुम्हाला? पैसे डुबले, पैसे डुबले, पैसे डुबले, पैसे डुबले. काही जण याच्या पुढचे येतात. ते काय म्हणतात? मी 1 तू 3 कर. 3 किती करायचे? 3. याचा अर्थ काय होतो? सिस्टीम मध्ये किती जण आले? 4 मागे किती जणांना पैसे मिळाले? म्हणजे किती टक्के लोकांना पैसे मिळाले? 25. 4 मागे 1 ना. 4 मागे 1 म्हणजे 25%. म्हणजे 1 लाख लोक जॉईन झाले, 25,000 लोकांना पैसे मिळतील. 75,000 वापस. काही पुढच्या प्लॅन येतात आपल्या जुन्या प्लॅन सारखे. हायएस्ट लेवल कमिशन देणारे प्लॅन. ए आला 2 करा फक्त. आपण सांगायचो ना फक्त 2 करा. बरोबर. आता 2 करा. परत प्रश्न येतात, सिस्टीम मध्ये किती लोक आले? किती लोकांना पैसे मिळाले? म्हणजे किती टक्के लोकांना पैसे मिळाले? 33% लोकांना पैसे मिळाले. म्हणजे हायएस्ट लेवलला बायनरी मध्ये 33% लोकांना पैसे मिळू शकतात. 67% लोक काय करतील? परत आपल्या केस मध्ये ओरडली नाहीत. याचं कारण काय होतं? प्रॉडक्ट क्वालिटीचं होतं, प्रॉडक्ट चांगलं होतं जे त्यांनी वापरलं. बरोबर. नाही तर हा प्लॅन इतके वर्ष चालू नाही शकत. नॉर्मली बायनरी प्लॅनचं एक लाईफ असतं. या बायनरी टाइपच्या प्लॅनचं एक लाईफ असतं आणि हे लाईफ असतं हे जॉईन करण्याला पण माहित असतं आणि कंपनी चालवणाऱ्याला पण माहिती असतं. हे लाईफ किती असतं? 6 महिने ते 3 वर्ष. हे लिहून ठेवा बरं का. 6 महिने ते 3 वर्ष याच्यावरती प्लॅन चालत नाही. याचं कारण काय होतं? अनपेड लेवल्स वाढत जातात. समजतंय? अनपेड लेवल वाढत झाल्या लोकांच्या कंप्लेंट जास्त यायला लागतात. जशा कंप्लेंट वाढत जातात तशी कंपनी गायब होते, नाव चेंज करते, पळून जाते, लीडर बदलतो वगैरे वगैरे वगैरे. ते सगळं माहिती तुम्हाला माहिती नाहीये? क्लिअर? समजतंय? त्यामुळे बायनरी मध्ये कोणीही आलं पहिले काय विचारायचं? किती लोक जॉईन करायला? तो या 3 पैकीच काहीतरी एक सांगणार. उत्तर या 3 पैकीच एक असणार. कोणी म्हणेल आता 3 करायचे. व्हेरी गुड. लक्षात काय म्हणायचं? लक्षात काय करायचं? म्हणजे किती टक्के लोकांना पैसे मिळणार? 25. 75% लोकांना पैसे मिळणार नाही. मग काय म्हणतील ते? नाही प्रॉडक्ट आमची खूप दमदार आहे. असं म्हणू शकतात का? म्हणू शकतात. मग प्रॉडक्ट दमदार आहेत, मग काय करायला लागेल? प्रॉडक्टची किंमत किती विचारायला लागेल?
कारण ती विकली जातात का हे पण बघायला पाहिजे ना. म्हणजे त्या प्रोडक्ट साठी लोक पैसे देतील का, प्लॅन साठी नाही दिले तर. म्हणजे एक्झाम्पल, आपल्याकडे स्टीमरीच विकायचं आहे, प्लॅन न सांगता स्टीमरीच जातं का विकलं? आरामात जातं. आता व्यायाम आलं, किती रुपयाला आहे? मार्केटमध्ये कितीला मिळतं व्यायाम? 450 पासून 550 रुपयापर्यंत रेंज आहे. म्हणजे मार्केट पेक्षा स्वस्त व्यायाम आपण आणलेले आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये. म्हणजे ते विदाउट प्लॅन विकलं जाईल का? आरामात जाईल. 450 रुपयाचं विदाउट प्लॅन विकतात तर 375चा का नाही विकणार? प्लस त्याला 25% कंझ्युमरला डिस्काउंट पण आहे, म्हणजे 281 लाच पडणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे वाटायचं प्रोडक्ट आहे ना, विकायचं नाहीच आहे, वाटायचं प्रोडक्ट आहे. म्हणजे जसं प्रत्येक, बघा कसं आहे, पूर्वी स्टीमरीच हे एंट्री लेवल प्रोडक्ट होतं, आता व्याम हे एंट्री लेवल आहे. हे लक्षात ठेवा बरं का. का तर व्याम शेतकरी वापरतोच. नॉर्मली सगळे शेतकरी व्याम वापरतातच. वाटायचा प्रोडक्ट आहे, एंट्रीसाठी भारी एकदम, कोणी नाही म्हणणार नाही तुम्हाला. मग बाकीचे प्रोडक्ट आरामात जातील त्याच्यात. हे आपलं साइड बाय साइड आपलं असंच. ओके, सो प्रॉडक्टची प्राइस विचारायची किती झाली ती. आता याच्यात गप्पत काय असं लक्षात घ्या, ह्या बायझेनिक प्लॅन मध्ये आपल्याकडे पण रिफ्लेक्टेड टर्नओव्हर नावाचे कन्सेप्ट आहे की नाही? जी सगळ्या प्रोडक्टला ऍप्लिकेबल नाही, बरोबर ना? पण काही प्रोडक्टला आहे का, जिथं आपल्याला प्रॉडक्ट प्राइसिंग कंट्रोल मध्ये येत नाहीये, तिथं आपण रिफ्लेक्टेड टर्नओव्हर आणतो का? एकदम सोपं आहे. आपलं कसं आहे बघा, गणित सोपं आहे. 50% काय जातं? पे ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे 1 रुपया आला, 50 पैसे आपलं काय आलं? वाटत जाणार आहे, पे ऑफ डिस्ट्रीब्युशन होणार आहे. प्रॉडक्टची किंमत ही 25% असते, बरोबर आहे? मग आपला रिसर्च हा काय आहे? 25% मध्ये असं प्रॉडक्ट बनवा की त्याची किंमत 100% लोक द्यायला तयार, म्हणून R&D पाहिजे. नाही तर R&D ची कशाला पाहिजे गरज आहे? कुठला पण प्रॉडक्ट उचलून घ्या की. अरे बरोबर आहे ना, मी काय म्हणतो समजतंय ना? ह्याच्या पुढे काय असतं? कंपनीचे ओव्हरहेड्स, फॅक्टरी चालवतो, बरोबर ना? फॅक्टरी आहे, माहिती आहे तुम्हाला? आपल्या किती फॅक्टरी आहेत? मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्वतःचे आहेत, माहिती आहे ना? कुठे कुठे आहेत आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट? हिमाचलमध्ये, पुण्यामध्ये, जेजुरीला आहे. परफेक्ट, व्हेरी गुड. फॅक्टरी चालवतो, फॅक्टरीला ओव्हरहेड असतात की नसतात? आमचे पगार बिगार काय द्यायला पाहिजे का नाही? थोडं बहुत तरी, फार नाही तर. तेव्हा आम्हाला पेआउट नाही मिळत, बरोबर ना? म्हणजे ओव्हरहेड आहेत का नाही कंपनीचे? ऑफिसची बिल्डिंग आपण दाखवायला येतो, ती बिल्डिंग एसी आखी नुसती चालू करून बंद केली तरी पण खर्च तर आहे की. अरे आहे की नाहीये? म्हणजे कंपनीचे काही ओव्हरहेड्स असतील, हे किती असतात? हे साधारण 15% असतात. 7 ते 8% ओव्हरहेड आणि 8% हे डिस्पॅच कॉस्ट. डिस्पॅच म्हणजे काय? सप्लाय चेन, एसपी चं कमिशन 3.5 ते 4% एसपी ला जातात. त्या एसपी पर्यंत प्रोडक्ट पोहोचवायला पण काहीतरी पैसे लागतील की नाही लागणार? ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगैरे हे साधारण 8 ते 10% इथं जातात. 10% इकडं असतो. झाले किती? सो कंपनीचा प्रॉफिट हा 5 ते 7% आपला. समजते? खरं खरं सांगतो, एकदम हे समजते तुम्हाला? आता गंमत काय असते, जेव्हा मला रिफ्लेक्टेड टर्नओव्हर का द्यायला लागतो? हायएस्ट त्याच्यात काय आहे? 50% डिस्ट्रीब्युशन आहे. जर मला प्रोडक्टची एमआरपी कमी करायची असेल, माझ्याकडे ऑप्शन काय आहे? हे 5% प्रॉफिट थोडंसं कमी करा.
एखाद्या प्रोडक्टला, बरोबर, एक्झाम्पल डेंटल पेस्ट हे आपलं प्रोडक्ट आहे, 180 रुपयाला एकेकाळी आपण विकतो, बरोबर आहे. आता तेच प्रोडक्ट आपण कितीला विकतोय? 125 ला आणलं. कसं काय? एमआरपी कमी कशी काय केली? रिफ्लेक्टेड टर्नर देऊन, बरोबर ना. पूर्वी रिफ्लेक्टेड नव्हता, रिफ्लेक्टेड टर्नर देऊन. कारण मी ह्याच्यातनं काहीतरी पैसे घेतले, म्हणजे हा पार्ट मी थोडासा प्रोडक्ट साठी काय केलं, यूज केला, जेणेकरून एमआरपी कॉम्पिटेबल होईल. का मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करायची आहे मला. माझा डायरेक्ट सेलर जेव्हा कुठेतरी जाईल आणि सांगेल 180 रुपयाची डेंटल पेस्ट, तो म्हणेल एवढा झाला का. ऑनलाईनचा उघडेल कुठलंही क्विक कॉमर्स, ई कॉमर्सचं, तो म्हणेल बघ आयुर्वेदिक डेंटल पेस्ट 1 रुपया ग्रॅमनी मिळते, तुझी एवढी मागता. आता हा प्रश्न आल्यानंतर त्याला जर आयुर्वेदिक कसं आहे, मग आम्ही काय करतो, असं सगळी स्टोरी अर्धा तास सांगता येत नसेल तर तो सेल गेला. असं किती जणांना सांगता येतं? फार कमी लोकांना सांगता येतं. बोटावर म्हणण्यात बाकीचे लोक काय म्हणतील, सर नाही मेडिकलच चालते. मग मी ह्याला ऑप्शन काय, प्राइस मार्केट कॉम्पिटिटिव्ह करून टाका, राईट. मार्केटमध्ये कोणा म्हणते 100, मी पण 100 देतो घे. हा, सेल क्लोज, फास्ट क्लोजिंग होईल काय. 180 रुपये मी दिले आणि तो टर्नओव्हर नाही आला, त्याच्याशी 125 देऊन रिफ्लेक्टेड आला, फायदा आहे का तुमचा? समजते तुम्हाला? आता आपण रिफ्लेक्टेड किती देतो साधारण, तुम्हाला माहिती? 40. आणि जर रिफ्लेक्टेड नाही दिला तर किती पास होतात साधारण? 65%. काय करतो? पहिलं आपण काय करतो, एमआरपी आहे, बरोबर. एमआरपी तर 25% डिस्काउंट गेला, बरोबर. मग 15% काय गेलं, रिटेल प्रॉफिट गेलं. मग जीएसटी, ऍव्हरेज जीएसटी 10% कुठे 5 असतो, कुठे 18 असतो. 20, 15, 40, 50 किती झालं? 50. फरक किती आहे? पण या 10% कमी केल्यामुळे फायदा काय झाला? मी काय बोलतोय समजतंय का तुम्हाला? सो रिफ्लेक्टेड, नॉन रिफ्लेक्टेड हा फरक नाहीच आहे. म्हणजे जिथं तुम्हाला टर्नओव्हरचा विचार करा, 100 रुपयाचं प्रोडक्ट असेल, 100 रुपयाचं प्रोडक्ट असेल, 50 रुपये पास व्हायचे की 40 रुपये पास झाले ना, 10 रुपये कमी झाले. रिफ्लेक्टेड मध्ये जे प्रोडक्ट आले ना 34% सेल वाढला. नाही हे लक्षात का घ्या तुम्ही. बघा हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. लोकांचे हे प्रश्न असतात थोडेसे, तुमच्या नसतील, तुमच्या डाउनलाईनचे असतील, माहिती पाहिजे ना होतंय काय. नवीन आलेल्या लोकांना माहिती पाहिजे होतंय काय, हे कळलं तुम्हाला. नवीनला प्रॉब्लेम नाही आहे, जुन्याला नवीला कळतच नाही. हे समजतंय का तुम्हाला? क्लिअर होतंय का हे समजतंय? क्लिअर होतंय? आता गंमत समजते. हा, पण हे किती आहे, फरक किती आहे? तसं तर 10 रुपयाचाच फरक आहे, समजतंय? पण हे 10 रुपये कमी करून आपण सेल वाढवू शकतो का? वाढवू शकतो. जिथं करू शकतो तिथं आपण केले. सगळीकडे फ्लॅट केलेलं नाही. आपला 65% टर्नओव्हर नेटसर्फचा हा बायोफिट ज्याच्यात रिफ्लेक्टेड नाही, बरोबर ना? समजतंय? पण जिथं मार्केट कॉम्पिटिशन आहे तिथं आपल्याला करणं गरजेचं आहे. समजलं? आता काही कंपन्या या बायनरी वापरणाऱ्या या रिफ्लेक्टेडला खूप चांगल्या पद्धतीने वापरतात. आम्ही नाही वापरत, कारण आपण डायरेक्ट सेलरची कंपनी आहे ना. नेटसर्फ ही काय आहे? डायरेक्ट सेलरची कंपनी आहे. नेटसर्फ ही डायरेक्ट सेलिंग कंपनी नाहीये, लक्षात ठेवा. नेटसर्फ ही डायरेक्ट सेलिंग कंपनी नाही, ही डायरेक्ट सेलरची कंपनी आहे.